धन्यवाद. महात्मा गांधी विद्या मंदिर नाशिक संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला, वैशाल शिक्षण मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे प्रायोजित संत गाडगे बाबा ज्येष्ठ नागरिक व्याख्यानमालेचा आज आपण सुरुवात करत आहोत. आज प्रारंभ होत आहे. वैशाल शिक्षण मंडळाच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वैशाल शिक्षण मंडळाच्या वतीनं ही व्याख्यानमाला दरवर्षी आपण आपल्या महाविद्यालयामध्ये आयोजित करत असतो. याही वर्षी संत गाडगे बाबा ज्येष्ठ नागरिक व्याख्यानमालेचं आपण आयोजन केलेलं आहे. या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफण्यासाठी आपल्यामध्ये खास उपस्थित असणारे प्रसिद्ध लेखक, प्रसिद्ध योगाचार्य माननीय श्री अशोक यादव पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यासोबतच ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे ते आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आपल्या सर्वांचे म्हणजे आमच्या सहित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय माननीय रावसाहेब दाभाडे गुरुजी याही वर्षी या ठिकाणी आलेले आहेत आणि अध्यक्षस्थानी विराजमान आहेत. त्यांचंही महाविद्यालयाच्या वतीनं मी खूप खूप स्वागत करतो. या ठिकाणी ज्यांची खास उपस्थिती आहे ते श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय राजेंद्र आहेर सर हेही मंचावर उपस्थित आहेत. यासोबतच आदरणीय शिंदे सर मंच श्रीरामचे का श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाचे सन्माननीय सचिव आदरणीय शिंदे सर हेही मंचावर स्थानापन्न आहेत. मंचावरील सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो. मंचासमोर उपस्थित असणारे हे आमच्यासाठी खास मान्यवरच आहेत. त्या सर्व मान्यवरांचं, सर्व उपस्थितांचं मी महाविद्यालयाच्या वतीनं, वैशाल शिक्षण मंडळाच्या वतीनं पुनश्च एकदा खूप खूप स्वागत करतो. आपण कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करत असतो. ज्येष्ठ संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्यांच्या नावानं ही व्याख्यानमाला चालते ते संत गाडगे बाबा ज्यांच्या नावानं ही व्याख्यानमाला चालते ते संत गाडगे बाबांच्या या ठिकाणी प्रतिमा पूजन करून आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. मंचावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की संत गाडगे बाबांच्या प्रतिमेचं आपण पूजन करावं, अभिवादन करावं आणि या कार्यक्रमाला सुरुवात करावी. अहो समान हक्क आहे सगळं सगळ्या पूजनाचं कार्यक्रम या नियोजन त्यांच्याकडे. धन्यवाद. मला वाटतं नवीन आहे त्याच्यामुळे सापडली पूजन झालेलं आहे. सगळ्यांनी टाळाच्या गरजा धन्यवाद. आपल्याकडे आलेल्या सन्माननीय पाहुण्यांचं, अतिथींचं यथोचित आदरातिथ्य करणं हे आपलं कर्तव्य असतं. खरं तर या व्याख्यानमालेचे सन्माननीय स्वागत अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर काही कामानिमित्त नाशिकला गेलेले असल्यामुळं त्यांच्या अनुपस्थितीमध्ये, परंतु आमचे शैक्षणिक पर्यवेक्षक आदरणीय प्राध्यापक कैलास चौधरी सर आणि या व्याख्यान वैशाल शिक्षण मंडळाच्या
या विभागाच्या केंद्र कार्यवाह नव्यानं त्यांच्यावरती आता पदभार आलेला आहे. या दोघांनी या कार्यक्रमाचं खास नियोजन केलेलं आहे. मी आदरणीय शैक्षणिक पर्यवेक्षक आदरणीय प्राध्यापक कैलास चौधरी सर यांना विनंती करतो की आजचे आपले व्याख्याते माननीय श्री अशोक यादव पाटील सर यांचं आपण यथोचित स्वागत या प्रसंगी करावं. श्री अशोक पाटील सरांचं स्वागत आदरणीय प्राध्यापक कैलास चौधरी सर करतील. ज्यांच्या अध्यक्षतेखाली ही व्याख्यानमाला आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे ते श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आपले मार्गदर्शक माननीय रावसाहेब दाभाडे गुरुजी सर यांचं स्वागत करण्याची विनंती मी वैशाल शिक्षण मंडळाच्या केंद्र कार्यवाह प्राध्यापिका स्वाती सोनवणे मॅडम यांना विनंती करतो की आपण आदरणीय रावसाहेब दाभाडे गुरुजी यांचं यथोचित स्वागत यथोचित सन्मान या प्रसंगी करावा. सरांच्या ऐवजी मॅडम माझा सत्कार करू राहिले एक तर आनंद आज त्यांची मला वाटतं सरांची आज 8-10 दिवस झाले 15 दिवस बदली झालेली आहे. आतापर्यंत कार्यक्रम नियोजन हे त्यांच्याऐवजी आज मॅडमच्या हस्ते होते आणि त्यांचा सत्कार माझ्या मला मिळतोय याचा आनंद वाटतोय. धन्यवाद. या ठिकाणी श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय राजेंद्र आहेर सर मंचावर उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी प्राध्यापक ढमाले सरांना करतो. आपण आहेर सरांचं या ठिकाणी स्वागत करा. श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाचे सन्माननीय सचिव आदरणीय शिंदे सर यांचं स्वागत करण्याची विनंती मी प्राध्यापिका अभिलाषा शिंदे मॅडम यांना करतो. आपण आदरणीय शिंदे सरांचं स्वागत करावं. धन्यवाद. मान्यवरांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हावं. मान्यवरांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना नवीन स्टाफ आहे ते त्यांना अनुभवाने आता हे नवीन आहे पण तुमचा आशीर्वाद राहू द्या. अशा बहुसंख्येने तुम्ही आला तर आम्हालाही आनंद वाटेल. महाविद्यालय कधीही ऋणीच राहील. पुणे विद्यापीठातर्फे ज्येष्ठांसाठी हा जो उपक्रम राबवला जातो हा अतिशय सुंदर आहे आणि या ठिकाणचे प्राचार्य त्यांचं सर्व स्टाफ अतिशय उत्तम सेवा देतात. ज्येष्ठांची चांगल्या प्रकारे वर्तवणूक आहे त्यांची कुठेही भेटते तर प्रेमाने बोलतात विचारपूस करतात. हा कार्यक्रम आयोजित करतात. या कार्यक्रमानिमित्त आपल्याला या ठिकाणी बोलवतात आणि त्या दृष्टीने जे व्याख्याते या ठिकाणी येतात तर त्यांचा सत्कार करणं आपल्या संघटनेबाबत उचित आहे आणि म्हणून मी आमचे अध्यक्ष दाभाडे सर यांना विनंती केली आजचे जे व्याख्याते आहेत त्यांचं त्यांनी सत्कार. तर याही वयामध्ये गाडी फेल झाली दुसरी गाडी बदलावी लागली. हे गाडी आतापर्यंत आणि तुम्ही वेळेवर आला. थोडासा परिस्थिती अनुरूप सडकेमुळे म्हणा किंवा एसटीमुळे म्हणा तुम्हाला विलंब झाला विलंब आम्ही मानत नाही तर त्यातून मनाला खंत लावून घेऊ नका. आणि आमच्या ज्येष्ठ नागरिकांची एक भेट म्हणून ही शाळेची ऊब
तुम्हाला 100 वर्ष गाठव म्हणून आपण करतो. जगरामध्ये केला. धन्यवाद. आपलं कॉलेजचं प्रमुख सर शैक्षणिक पर्यवेक्षक आहेत सरांचंच. प्राचार्य आणि उपप्राचार्य दोन्ही नाही आहेत. उपप्राचार्य पण नाहीये, प्राचार्य पण नाहीत सर. शैक्षणिक पर्यवेक्षक. कारण मी चौधरी थोडं सर. स्पष्ट बोलणार आहे. खात्री करून देतो म्हणजे पुन्हा विसंगती नको. कारण आम्ही काही सगळ्यांचे सत्कार करणार नाहीये. संस्थेचे प्रमुख या नात्याने त्यांचा सत्कार आणि आलेल्या पाहुण्यांचा सत्कार एवढाच सत्कार आम्ही ज्येष्ठ करणार आहोत. आम्ही ज्येष्ठ आहे. आम्ही काही जास्त संस्था प्रमुखासारखं सगळ्यांना सांभाळून घेणारी माणसं नाहीये. तेव्हा आज सरांचा या संस्थेचा या कार्याचे एक मुख्य प्रमुख आज या ठिकाणी गमेश सरांची फार मोठी उणीव असते. राग येऊ देऊ नका. आपली सुद्धा ट्रीटमेंट चांगली आहे. परंतु गमेश सर या ठिकाणी जर असते तर आणखी या कार्याला उठावा झाला असता. काही अपहार्य कारणामुळे ते या ठिकाणी येऊ शकले नाही. तेव्हा तुमच्या कार्याचा आमच्या ज्येष्ठ नागरिक दोन्ही सगळ्या संघटनेचा आम्ही एक सन्मान करून त्यांचा सन्मान करतो. तेव्हा त्यांनी त्याचा स्वीकार करावा अशी मी विनंती करतो. हा सुद्धा योगायोग असतो. गमेश सर आज नाही आणि दरवर्षी आपण नेहमीप्रमाणे काय करतो व्याख्येच असते आणि गमेश सरांचा आमच्या श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सत्कार केला जातो. आज गमेश सर नाही, आमचे चौधरी सर आहे. ते मित्र म्हणायचं कारण असं आहे, माझा जो मुलगा होता त्यांचा आवडता विद्यार्थी होता. नेहमी त्याची चौकशी करतात आणि माझ्या हस्ते त्यांचा सत्कार करण्याचा योग येतो. तर त्यांनी तो स्वीकार केला. श्रीराम ज्येष्ठ नागरिक समिट करा. आता पुढचा कार्यक्रम धन्यवाद. मंचावरील सर्व मान्यवरांचं स्वागत झालेलं आहे. सोबतच सभागृहामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्वांचं, कारण तुम्ही सगळे आमच्यासाठी खास आहात, सर्व मान्यवर आहात, प्रमुख अतिथी आहात, त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं शब्दसुमनांनी स्वागत करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी बैशाल शिक्षण मंडळाच्या केंद्र कार्यवाह आमच्या सहकारी प्राध्यापिका आदरणीय सोनोने मॅडम यांना विनंती करतो की आपण त्यांच्या पद्धतीने होणार नाही. आम्ही आपल्याला काही जास्त वेळ झालेला नाही ना, तेव्हा थोडंसं त्यांनी केलेलं नियोजन त्या नियोजनामध्ये आपण काही जास्त हस्तक्षेप करू नये अशी माझी विनंती अध्यक्ष या नात्याने. तर तुमच्या पद्धतीने होणार थोडा 2 मिनिटं बसून घ्या. धन्यवाद. मी मॅडमला विनंती करतो की आपण प्रास्ताविक करावं तथा पाहुण्यांचा यथोचित परिचय देखील करून द्यावा. धन्यवाद सर. सर्वांना माझा नमस्कार. महात्मा गांधी विद्या मंदिर नाशिक संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, बैशाल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक व्याख्यानमालेला आज पहिलं पुष्प गुंफण्यासाठी आपल्यामध्ये श्री अशोक पाटील सर उपस्थित झालेले आहेत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आदरणीय श्री रावसाहेब दाभाडे गुरुजी, मंचावर उपस्थित श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आहिरे सर, श्री शिंदे सर, शैक्षणिक पर्यवेक्षक कैलास चौधरी सर आणि येथे उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी. आपण दरवर्षी या गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघ व्याख्यानमाला 3 दिवस घेत असतो. यावर्षीही 3 दिवस ही व्याख्यानमाला चालणार आहे 15, 16 आणि 17 डिसेंबरला. आज आपल्याला श्री अशोक पाटील सर सर्वांसाठी योग या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत. उद्या अभिमान बिरारी सर आपल्याला महात्मा फुले यांच्याविषयी माहिती देणार आहेत. तर परवा प्राचार्य रसाळ सर त्या आपल्याला जावे मृत्यूच्या गावा याविषयी माहिती देणार आहेत. ज्येष्ठांना आरोग्य, अध्यात्म आणि त्यांच्या जीवनशैली सुधारण्यासाठी
असे उपक्रम राबवले जातात. आणि आज आपल्याला श्री अशोक पाटील सर हे योगाविषयी मार्गदर्शन करणार आहेत. मागच्या व्याख्यानमालेत आपल्याला सुषमा दुगड मॅडम यांनी हास्य योगावरती मार्गदर्शन केलं होतं. मला तरी अजूनही ते माझ्या स्मरणात आहे. आपण खूप हसलो होतं त्या दिवशी आणि हास्य योगाचं महत्त्वही आपल्याला कळालं होतं. तर योग फक्त लवचिक आणि तरुण लोकांसाठीच नाही, तर लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत योगाचं महत्त्व आज आपल्याला सर सांगणार आहेत. मी सरांचा थोडक्यात परिचय करून देते. सरांचं नाव श्री अशोक यादव पाटील. सर सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. सरांचं शिक्षण MA प्रथम श्रेणीमध्ये सरांनी पूर्ण केलेलं आहे. त्यांनी जनसंपर्क पत्रकारिता पदवी देखील प्रथम श्रेणीमध्ये पूर्ण केलेली आहे. योग पदविका यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ MA योगशास्त्र प्रथम श्रेणीमध्ये सरांनी पूर्ण केलेलं आहे. 14,000 सभासद असलेल्या NDST सोसायटीमध्ये सरांनी संचालक व उपाध्यक्ष म्हणून 5 वर्ष कार्य केलेलं आहे. शिक्षक संघटना मुख्याध्यापक संघटनेत सर पदाधिकारी आहेत. 1980 येथे झालेल्या योग संमेलनात सरांचा सक्रिय सहभाग आहे. सध्या नाशिक जिल्हा सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघटनेत सहकार्यवाह म्हणून सर कार्य बघत आहेत. डिसेंबर 2022 महाराष्ट्र योगा फाउंडेशनच्या वतीने झालेल्या योग महोत्सवाच्या शिक्षक योग संमेलनाच्या अध्यक्ष होण्याचा देखील सरांना मान मिळालेला आहे. सरांचे अनेक पुस्तकं देखील प्रकाशित झाले आहेत. त्यामध्ये सुलभ योग अभ्यास, आरोग्यदायी योगासने करा आणि निरोगी राहा अशी पुस्तके सरांची प्रकाशित झालेली आहेत. सरांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. त्यामध्ये पंचवटी सार्वजनिक वाचनालय पुरस्कार, प्रहार वृत्त संस्थेतर्फे दिला जाणारा पुरस्कार, जीवन साधना शेकोटी साहित्य संमेलनातर्फे दिला जाणारा पुरस्कार, शिक्षक गौरव सार्वजनिक वाचनालय नाशिकतर्फे दिला जाणारा पुरस्कार आणि 2022 महाराष्ट्र योग फाउंडेशनच्या तर्फे योग महोत्सवात सरांचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. असं हे बहुआयामी व्यक्तिमत्वाचं आज आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे. सरांना मी व्याख्यानासाठी शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. सरांचं एक मला विनंती केली, सर किती वेळ बोलू, तेव्हा मी तुम्हाला प्रश्न करतो का किती वेळ बोलू देऊ, तेव्हा आपल्या कारण मोकळं सोकळं बोललेलं बरं असतं. तेव्हा त्यांनी मला खरं विचारलं किती वेळ बोलू, तर आपल्या कोटीप्रमाणे मी त्यांना सांगितलं काय हरकत नाही, 1 घंटा बोललं तरी झालं, ते 2 घंटा बोलतील असं काही नाही. काळजी करू नका, आपला नाश्ता झालेला आहे, चहा झालेला आहे. तेव्हा त्यांना विनंती करतो आपण 1 तासामध्ये जरी 10-5 मिनिटं कमी जास्त झालं तरी चालेल. आमचे चेहरे बघून सर आम्ही पुढे बसतो. मला पुढे बसतो काही प्रॅक्टिकल पुढे नाही काय थोडं पुढे बसण्यामध्ये मी तर बसतो कारण सामाजिक ऐकण्यामध्ये जरा मला वाटते पुढे आज थोडा मला उशीर झालाय, त्याबद्दल पहिल्या प्रथम मी दिलगिरी व्यक्त करतोय. आणि इथे सगळे तुमचे चेहरे पाहिल्यानंतर मलाच एक चैतन्य वाटलेलं आहे की इथं कोणी कंटाळलेलं नाही. आजच्या व्याख्यानाचे जे अध्यक्ष आहेत त्यांची मुद्दाम परवानगी घेतलेली आहे दाभाडे सरांची. किती वेळ बोलू, कारण ते कोणावरही अंकुश ठेवू शकतात आणि अध्यक्षाचाच अधिकार असतो वक्त्याला केव्हा थांबवायचं असं. एकंदरीत तुम्ही ते एंट्री केल्यानंतर मला जे ज्येष्ठ नागरिकांचे ते अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्यात एक चैतन्य आवरा एक जाणवला. मी योगाचाच माणूस असल्यामुळे मला चेहरेही वाचता येतात. तुमचे चेहरे वाचल्यानंतर त्यांनी सांगितले कंटाळल्यानंतर लगेच थांबून जा असं. पण मला खात्री आहे की माझ्या व्याख्यानामध्ये तुम्ही काही कंटाळणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो. कारण हे व्याख्यान जे आहे हे तुम्हाला जीवन उपयोगी आहे आणि नुसतं ऐकण्यासाठी नाही, ते करण्यासाठी आहे. म्हणून तुम्ही कंटाळणार नाही याची मी खात्री देतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष
आणि व्यासपीठावरील आताच बसलेले दाभाडे सर, चौधरी सर, त्याचप्रमाणे विशेषतः मला धनगर सरांचा फोन आला की सर तुम्ही आमच्या ठिकाणी या व्याख्यान द्यायला येवला येथे बहिशाला व्याख्याते म्हणून. आणि मग त्यांनी एक सांगितलं की हा चार्ज जो आहे माझी बदली झाली आहे, सोनवणे मॅडमकडे दिलेला आहे. आणि मग मलाही अगदी त्या दाम्पत्याबद्दल खूप आदर वाटला. आणि सोनवणे सर एक लागवी व्यक्तिमत्व मला फोनवरून बोलतानाच जाणवलं. त्याचप्रमाणे शिंदे सर, देशमुख सर आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे जे पदाधिकारी आहेत, आणि विशेषतः आणखी गमेश सरांचाही उल्लेख करतो, तेही माझे परिचित आहेत, कलेक्टर होते त्यांचे ते संबंधित आहेत. तर हे सगळं झाल्यानंतर, हा उपचार झाल्यानंतर मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतोय. मित्रहो, योग जो आहे ही भारतानं जगाला दिलेली देणगी आहे. आता तुम्ही म्हणाल की असं योगामध्ये आहे काय जगाने स्वीकारलेलं आहे? आपला जर योगाचा इतिहास पाहिला, मी सांगणार नाही, त्याचा एक वेगळा विषय आहे. इथे ज्येष्ठ नागरिकांसाठी योगाचं महत्व हा विषय माझा टोकदार मी करणार आहे. तर आपल्याकडे ही परंपरा चालत आलेली आहे, योगाची परंपरा आहे. पण काय झालं, 1915 मध्ये आपल्या पंतप्रधानांनी जगाच्या जागतिक याच्यामध्ये हा ठराव मांडला आणि तेव्हापासून 21 जून हा दिवस योग दिन म्हणून साजरा करण्यात सगळं 170 देशांनी मान्य केलं. ही आपल्या देशाची उपलब्धी आहे. म्हणजे युरोमध्ये हे आणि बरेच असे देश आहेत धर्म मानणारे वगैरे, त्यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे 170 देशांनी. मग याच्या मागे कारण काय असावं? पहिलं असंच आहे, एकच सांगतो तुम्हाला, योग हा पंथातीत आहे, धर्मातीत आहे. कुठल्याही धर्माचा उल्लेख नाही, कुठल्याही धर्माची मूर्ती पूजा या ठिकाणी नाही. म्हणून बड्या बड्या देशांनी, मी मानणाऱ्या देशांनी योग हा स्वीकारलेला आहे. याच्यामध्ये स्वामी विवेकानंदांचं कार्य मोठं आहे. त्याही पेक्षा एक थोडक्यात सांगायचं 1-2 वाक्यामध्ये, योग म्हणजे काय हो? योग म्हणजे टू मेक ए जॉईंट. कोणालाही जॉईंट व्हायचंय आपल्याला, की आपल्या सभोवताली एक चैतन्य आहे, म्हणजे परमात्मा म्हणूया, नाव ठेवूया आपण, आणि आपल्यामध्ये आत्मतत्व आहे. या आत्मतत्वाचं मिलन करणं म्हणजे योग आहे. योग हा व्यापक विषय, मोठा विषय. अगदी पतंजली मुनीने त्याच्या 8 पायऱ्या सांगितलेल्या आहे. हे 8 पायऱ्या सांगत बसणार नाही मी, त्याच्यामध्ये 1-1 तास हा व्याख्यानाचा विषय, 1-1 पायरीचा. आपल्या दृष्टीने काय महत्व आहे योगाचं, सर्वांसाठी योग, ज्येष्ठ नागरिकांसाठी काय महत्वाचं आहे हे आपण लक्षात घेऊया. आता बऱ्याच वेळेला आपलं वय जे आहे हे जवळजवळ 60च्या पुढे गेलेलं असतं. आपल्याला बऱ्याचशा जबाबदारी संपलेल्या असतात आणि प्रश्न येतो प्रकृतीचा, प्रश्न येतो आपल्या स्वास्थ्याचा, प्रश्न येतो आपल्या आरोग्याचा. आणि मग आता आरोग्य म्हणजे तरी काय हो, याची प्रथमतः व्याख्या करूया. की जागतिक जी WHO संघटना आहे, आरोग्य संघटना युनोमधली, तिने अशी व्याख्या केलेली आहे त्या संघटनेने, आरोग्य संघटनेने, WHO वेल्थ जी संघटना आहे तिने, की आपलं शारीरिक आरोग्य म्हणजे आरोग्य नाही, की फिजिकली दिसायला माणूस चांगला आहे, व्यवस्थित आहे, हे सगळं हे म्हणजे आरोग्य नाही. मग त्याच्यामध्ये भावनिक आरोग्य असतं, त्याच्यामध्ये बौद्धिक आरोग्य असतं, त्याच्यामध्ये सामाजिक आरोग्य असतं, हे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन एक आध्यात्मिक असं, स्पिरिच्युअल असतं, प्रत्येकामध्ये असतं. त्याचं आपल्याला या वयामध्ये कळायला लागतं, या एज फॅक्टरला कळतं ते. यासाठी आरोग्याची व्याख्या केली. हे सगळ्यांचं स्वास्थ्य चांगलं राहावं म्हणजेच आपलं आरोग्य, अशी WHO व्याख्या केलेली आहे. म्हणून या काळामध्ये, म्हणजे कोणत्या काळामध्ये, ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या किंवा संघामध्ये किंवा ज्येष्ठ नागरिक जे आहेत 60च्या पुढचे जे आहेत, त्यांच्यासाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे. त्यांचं आरोग्य महत्वाचं आहे. सामाजिक आरोग्य असतं. आता सर म्हणजे संघटनेत काम करतात, ज्येष्ठ नागरिक कामं करतात, हे त्यांचं एक सामाजिक आरोग्य आहे, एक आनंद मिळतो आहे.
आणि आपले नातेवाईक, आपला समाज याच्यामध्ये सुद्धा आपली प्रतिष्ठा असणं, यांच्यामध्ये आपला मानपान राहतोच तो सगळ्यांचा, ज्येष्ठांना मान देतातच, की या प्रकारचं सामाजिक आरोग्य सुद्धा महत्वाचं आहे. आपलं भावनिक आरोग्य महत्वाचं आहे, आपले म्हणजे बौद्धिक आरोग्य महत्वाचं आहे. मग याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे छंद लावून घेणं, वेगवेगळ्या प्रकारच्या संघांमध्ये काम करणं, या गोष्टी महत्वाच्या आहे. ही झाली आरोग्याची व्याख्या. आयुर्वेदाने काय व्याख्या केली आहे आरोग्याची? स्वस्थ राहणं म्हणजे सगळ्या स्तरावरती अगदी नीटनेटकं राहणं, याला आरोग्य हे आयुर्वेदाने मानलं. स्वस्थता आहे, स्वस्थ म्हणजे स्वस्थता आहे, हा याचा अर्थ हा सगळ्यांना लक्षात आलेला आहे. मग असं योगामध्ये आहे काय तुमच्यासाठी? हा पुढचा मुद्दा आहे माझा. म्हणजे मी सुद्धा त्यात आहे की योगामध्ये काय आहे, हो असं काय आहे. योगामध्ये 8 अंग आहे, मी फक्त 2-3 अंगांचाच विचार करणार आहे. आसनं, प्राणायाम आणि ध्यान, एवढं 3च मुद्दे मी निवडणार आहे आपल्यासाठी. बाकी 8 अंग जे आहे, प्रत्येकावर दिवस जातो त्याच्यामध्ये, वेळ जातो त्याच्यामध्ये. तर असं काय आहे योगामध्ये तुमच्यासाठी, माझ्यासाठी? आता बघा, पहिल्या प्रथम आपण व्यायामाचा विचार करूया. त्याला मी नाव दिलं योगिक व्यायाम. आता योगिक व्यायाम आणि इतर मध्ये फरक काय आहे? इतर व्यायामामध्ये हा प्रथमतः लक्षात घेतल्यानंतर आपल्या ध्यानात येईल की योग आपल्याला कसा आवश्यक आहे, किंवा योगिक व्यायाम आपल्याला कसा आवश्यक आहे, किंवा असं योगासनं कशी आवश्यक आहे, हे आपल्या लक्षात येईल. साधारणपणे आपण एखादं डेमॉन्स्ट्रेशन पाहतो, टीव्हीवर चित्र पाहतो, एखादं बरेचसे असं पुस्तकं पाहतो, आणि ते अवघड प्रकारची आसनं असतात. हे आपल्याला जमेल का, हे आपलं वय आहे का, ही आपली धारणा आहे, आपले विचार बनतात. तसं नाही, सगळं चुकीचं आहे, तसं नाही. मग पुढचं मी विवेचन केल्यानं तुमच्या ध्यानात येईल की आपल्यासाठी कसं सोपं आहे. तर हे साधारण लोक बिचकतात की चित्र पाहिल्यानंतर, डेमॉन्स्ट्रेशन पाहिल्यानंतर, टी व्ही मधले फोटो पाहिल्यानंतर की लोक बिचकतात, हे मेरे बस की काम नाही. तसं नाही. मग याच्यासाठी काय आहे, आपल्यासाठी काय? साधी गोष्ट सांगतोय तुम्हाला. योगासनांमध्ये काय आहे, आपलं शरीर जे आहे, हे शरीर 3-4 प्रकारे हे असं घेता येतं. मी सांगतो ते तुमच्या लक्षात येईल. शरीर जे आहे हे स्टँडिंग मध्ये घेता येतं, उभं राहून आपल्याला आहे. मग याच्यामध्ये काय आहे, उभे राहून जी करायची आसनं आहेत ती 2-3. ती कोणती? सोपी तुम्हाला काहींना माहिती आहे. ताडासन आहे, उभं राहून उभे स्टँडिंग पोश्चर मध्ये. ताडासन आहे ते, किंवा वृक्षासन आहे, अनेक आहे. पण सगळ्यात सोपं ते आहे, उभं राहून ताडासन. म्हणजे स्टँडिंग मधला हा एक गट झाला. ही याच्यातली 2-3 निवडली. पुढे शरीर जे आहे आपलं, हे पुढे वाकता येत, पुढे वाकून काही करण्याची आस नाही. मग याच्यामध्ये तुम्ही नामोल्लेख केला, तुमचे काही माहीत असेल, स्टँडिंग मध्येच हस्तपादासन आहे, सूर्यनमस्कारामध्ये इथे येतं, किंवा मग पश्चिमोत्तानासन आहे, म्हणजे फॉरवर्ड बेंड म्हणतो त्याला आपण. पुढचा वाक हा स्टँडिंग मध्ये झालं. त्याच्यातलं 1-2 साधे सोपे निवडलेले. आता असं करा, हा मुद्दा एक टेस्ट करून देतो, मग पुढे जातोय की आपल्याला असंच जमायला पाहिजे की हा हस्तपादासनामध्ये आपल्या हातच खाली जमिनीला लागायला पाहिजे, असं नाही. तुम्हाला जेवढं इतकं जरी जमलं ना, मोर सफिशियंट आहे. तेवढं जरी जमलं तेवढं सफिशियंट आहे. हळूहळू सरावाने थोडासा वाक पुढे जातो, पण एवढं करण्याची गरज नाही, निदान ज्येष्ठांना तरी नाही. मग झालं स्टँडिंग मधलं 1-2 सोपी, फॉरवर्ड बेंड मधली सोपी, जेवढं जमेल तेवढं, जिथपर्यंत आपला वाक जाईल तिथपर्यंत. अट्टहास नाही, पूर्ण स्थिती यायला पाहिजे असं नाही, जेवढं जितकं जाता येईल तेवढं याच्यातलं झालं. नंतर बॅकबेंडला जाता येतं, मागचा वाक घेता येतो. मग याच्यात कोणते आहेत? भुजंगासन आहे, धनुरासन आहे, शलभासन आहे. हे नावं काही माहीत असेल, काही नाही नसेल. मग याच्यामध्ये ह्या बॅकबेंड मध्ये 1-2 जेवढं जमेल तेवढं, म्हणजे भुजंगासन म्हणजे खूप वाक यायलाच पाहिजे असं नाही, नुसतं साधा असं जरी केलं तरी सुद्धा त्याच्यातले 1-2 निवडता येतं. हा झाला बॅकबेंड झाला. शरीर ट्विस्ट मध्ये नेता येत, वाकता येत.
मग त्याच्यामध्ये वक्रासन आहे, आमचं मच्छिंद्रासन आहे, हे याच्यातले सोपी सोपी दोन जिथपर्यंत जाता येईल तेवढं हे आहे. नंतर शरीर जे आहे हे शरीर आता आपल्याला नाही जमणार, ते विपरीत करता येतं, उलट करता येतं. आहेत 80 मी म्हणजे त्याच्यात जरा थोडी आत्मप्रौढ येईल आता नाही. मी म्हणजे त्याच्यातलं हा विपरीत स्वरूप, विपरीत करणे आहे, सर्वांगासन आहे, हालासन आहे, शीर्षासन. मग हे एवढंच यायला पाहिजे असं नाही. शीर्षासनाचा माझा अर्धा तासाचा रेकॉर्ड आहे. आता ना माझा ॲक्सिडेंट झाल्यानंतर साधे तुम्हाला जे सांगतो तेच करतो मी. मग हा याच्यातले आपल्याला जेवढं जमेल तेवढं भिंतीला लावून करता येईल ते. म्हणजे अट्टहास नाही, अगदी चित्राप्रमाणेच आपली पोज यायला पाहिजे असं नाही. जेवढं जमेल तेवढंच करायचं. की असे 2-2, 3-3 असे एक 10-15 आसनं, 10-12 आसनं आपण निवड करायची, सोपे, जेवढं जमेल तेवढं. मग प्रश्न आता निर्माण होतो की इतर व्यायाम आणि आसनांमध्ये काय फरक आहे. तो मी जे बोलतो आहे त्याला वैज्ञानिक आधार आहे, डेटाबेस आहे, या भाकड कथा नाही, जे पुढचं विवेचन असेल ते. तर याच्यामध्ये काय फरक आहे नेमका, योगिक व्यायाम आणि इतर व्यायाम याच्यामध्ये काय फरक आहे. अर्थात हे बोलत असताना एक लक्षात घ्यावं, प्रत्येक क्षेत्रामध्ये जे ते क्षेत्र असेल ते श्रेष्ठच असेल. पण योगिक व्यायामामध्ये आणि इतर व्यायामामध्ये काय फरक आहे हे कळल्यानंतर आपल्यासाठी हे व्याख्यान महत्वाचं ठरेल. आता काय फरक आहे योगिक व्यायामामध्ये आणि आसनांमध्ये. साधारणपणे 40 पर्यंत इतर व्यायाम करता येतो, पुढे करता येत नाही, फक्त चालण्याचाच करता येतो. हा मूलभूत फरक आहे, महत्वाचा फरक आहे. आता तुम्ही बऱ्याच वेळा यूट्यूब वगैरे किंवा आणि मोठे सुद्धा अगदी रेसलर म्हणा, कोणी म्हणा, यांना आयुष्य मिळत नाही. 40 नंतर सुद्धा गेलेले लोक आहेत, अगदी जगप्रसिद्ध. मग इथं जो आहे या व्यायामामध्ये आयुष्य वाढतं. 70, 80, 100 वर्ष जगणारे सर तर 91 वर्षाचे आहे. त्यांची जीवनशैली वेगळी आहे, प्रत्येकाची जीवनशैली वेगळी. हा मुद्दा वेगळा. मग आपला मुद्दा चाललेला आहे इतर व्यायाम आणि याच्यामध्ये फरक काय आहे, मूलभूत फरक काय आहे हे लक्षात घ्या. की वयाचं साधारण 40 नंतर आपण स्पर्धा करू शकत, दंडबैठका घालू शकत नाही, इतर व्यायाम करू शकत नाही, खेळ खेळू शकत नाही, वगैरे वगैरे ही गोष्ट. पण इथं मात्र हा एक फरक आहे योगिक व्यायामामध्ये. अगदी बालकापासून म्हणजे बालक लहान शैशवावस्थेपासून तर अगदी वयाच्या शेवटच्या श्वासापर्यंत कोणतीही क्रिया योगिक व्यायामामध्ये करता येते. हा महत्वाचा फरक आहे. म्हणजे बालक सुद्धा करू शकतो, वृद्ध सुद्धा योगिक व्यायाम करू शकतो. त्याच्यात वेगवेगळे मग प्राणायाम आहे, ध्यान आहे. मग ध्यान तर मी करूनच घेणार आहे आपल्याकडून. हा एक फरक आहे. म्हणजे इतर व्यायामाला वयाची बंधनं आहे. आणखी एक फरक आहे की काही आपले बरेचसे आजार असतात आणि आजारपणात आपल्याला म्हणजे असं इतर व्यायाम करता येणार नाही. पण असे काही आजार आहेत आपल्याला, असे कोणते, आता करोनाची साथ आली, प्लेगची साथ बघा बऱ्याच सरांनी वगैरे अनुभवलेली आहे त्या काळातला. मग हे जे साथीचे आजार जे आहेत, हे साथीचे आजार हे दुसऱ्या महायुद्धानंतर जे इतके शोध लागले ते आवाक्यात आलेले आहे. म्हणजे ते जीवजंतूंपासून, व्हायरस पासून झालेले हे आजार आहेत. पण असे काही आजार आहेत जे फंक्शनल डिसऑर्डरचे आहेत. म्हणजे काय, आपल्या शरीरातील काही फंक्शन बिघडलेलं असतं. कोणतं, पेटके येणं, डायबिटीस आणि अन्यथा तिथं जंतूंचा काय संबंध आहे, व्हायरसचा काय संबंध आहे. फंक्शन बिघडलेलं आहे कुठेतरी, पोटऱ्यांचं पोटाचं म्हणा, कुठेतरी अंग दुखतं आहे म्हणा. हे जे आहे इथं व्हायरसचा जंतूंचा संबंध नाही. डायबिटीसमध्येही नाही, दम्यामध्येही नाही, याच्यामध्येही नाही. मग याच्यावर मात्र या विकृतीजन्य आजारांवरती ॲलोपॅथीने शोध लागलेला नाही. तेवढ्यापुरते तेवढे बरं करतात.
गोळ्या औषध इंजेक्शन घेतल्यानं. पण याच्यामध्ये मात्र अगदी आजारपणात सुद्धा म्हणजे फंक्शनल डिसऑर्डर जे म्हणतो मी, म्हणजे जिथं आपलं कार्य बिघडलेलं आहे कुठलं तरी, मानेचं म्हणा, पाठीचं म्हणा, आज पोटाचं म्हणा, कमरेचं म्हणा, तिथं जे आहे तिथं करता येतं ॲज अ थेरपी म्हणून, चिकित्सा म्हणून, उपचार म्हणून. म्हणजे योगिक व्यायाम ही एक उपचार पद्धती सुद्धा आहे. म्हणजे अगदी आजारात सुद्धा योगिक व्यायाम, फंक्शनल डिसऑर्डरचे डिसीज असते त्याच्यामध्ये करता येतं. कार्यशक्तीचे जे आज असेल काही आपल्या शरीरातलं तिथं आपल्याला ही व्यायाम पद्धती थेरपी म्हणून वापर करता येत. हा एक फरक आहे. आणखीन एक फरक सांगायचा, इतर व्यायामामध्ये तुम्हाला दम लागतो, तुमचं रक्ताभिसरण वाढतं, हृदयावरती ताण येतो, हृदयाची गती वाढते. तसं योगिक व्यायामामध्ये हृदयाची गती वाढत नाही, रक्ताभिसरण वाढत नाही, दम लागत नाही, आपण आपल्या पद्धतीने करतो. हा एक फरक आहे. आणखीन एक सांगायचं झालं, इतर व्यायामामध्ये स्पर्धा आहे, काहीतरी जिंका आहे, काहीतरी जिंकायचं, काहीतरी आहे, डुईंग आहे आपलं. इथं तसं नाही. इथं जिंकायचं नाही, आपल्यालाच आपण जिंकायचंय. मलाच माझा शोध लावायचा आहे, मीच माझी पारख करायची. मग ज्याला म्हणतात ना की आपण म्हणतो की आपणच आपला शोध लावायचा, आपणच आत डोकवायचंय, आपलाच आत्मशोध आपण घ्यायचंय, हे ज्येष्ठ नागरिकांना फार आवश्यक आहे. तूच आहे तुझा जीवनाचा शिल्प. एक सर, मग नंतर आपण प्रश्न उत्तर घेऊया, लिंक तुटून जातो. तर हा आपला शोध लागायचा, आपणच आपल्याला जिंकायचंय, इतर मध्ये जिंकायचं नाही. स्पर्धा आहे, इथं स्पर्धा कोणाशी नाही, माझ्याशीच माझी स्पर्धा आहे, आपलंच आपल्याची स्पर्धा आहे. हा एक फरक आहे. आणि आणखीन एक, इतर व्यायामामध्ये खाद्य लागतं, खुराक लागतो वगैरे वगैरे, इथं खुराक लागत नाही. उलट योग करणारा जो आहे त्याला अल्पाहार होतो, अतिमित आहार होतो. म्हणजे मी काय माझे अनुभव सांगतो, काही हरकत नाही, म्हणजे त्याला काहीतरी पुरावा बेस मिळेल तुम्हाला. म्हणजे माझं जेवण खूप कमी आहे, म्हणजे कमीत कमी जेवण करून आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकतो, असं मी तारी योगी बनतो. आणि या वयात तुम्ही सगळे रात्री काही लोक जेवण करत नाही, कमी जेवतात वगैरे, हा एक महत्वाचा फरक जो आहे. आणखीन सांगायचं झालं तर आता मागच्या याच्यावर येतो की आता आम्ही सहलीला गेलो होतो, माझे बूट जे आहेत ना की ओळखले जात नव्हते. मग तो म्हणे, अरे इतके दिन शूज पहिने आहे, तुम्ही पहचानते नाही का? मग मी त्याला सांगितलं, तो जाणकार होता, अरे मैंने खुद को मुझे पहचाना नाही, तो शूज का पहचानो. मग ते सगळे हसले. हा मुद्दा वेगळा. तर हा स्वतःला स्वतःची ओळख करून घेणं हे या व्यायामामध्ये. मी काय, माझे अस्तित्व काय, कोहम, मी कोण आहे, मी कुठून आलो, मला कुठे जायचं, माझा जन्म कशासाठी, याचा शोध लागतो, आपला शोध लागतो. आणि इतर व्यायामामध्ये बहिर्मुक्त आहे, बाह्य लक्ष आहे, बाहेरकडेच लक्ष आहे आपलं सगळं. एक ठराविक वयामध्ये बाहेरच लक्ष असतं आपलं, इथं आत डोकावून अंतर्मुक्त आहे. म्हणजे स्वतःच परीक्षा. मग आपलेच गुणदोष आपल्याला कळायला लागतात. माझं काय चुकलेलं आहे, मी ते दुरुस्त करायला पाहिजे. आणि या वयामध्ये असे प्रश्न फार निर्माण होतात. तर म्हणजे स्वतःला शोध लागतं. माणसाच्या ठिकाणी अंतर्मुक्ता जी आहे ही अंतर्मुक्ता येते. आणि मग बहिर्मुक्ता इतर व्यायामामध्ये स्पर्धा आहे, काहीतरी जिंकायचंय, काहीतरी बाहेर आहे. बहिर्मुक्त आहे, इथं अंतर्मुक्त आहे. मला माझा आत्मशोध जो आहे हा आत्मशोध घ्यायचा आहे. आणि या वयामध्ये हीच गरज आहे, आत्मशोधाची गरज आहे. मग त्याच्यासाठी मी प्रॅक्टिकल्स करणार आहे ध्यानाचं. हा जो आहे हा महत्वाचा फरक आहे. आणखीन जर सांगायचं झालं, तुमचं BP वाढतो इतर व्यायामामध्ये, इथं वाढत नाही. आता तुम्ही साधारण तुमच्या वयाच्या पैलवानांचा विचार केला,
पैलवानांना जास्त आयुष्य मिळालं नाही, जास्त रेसलरांचा विचार केला त्यांना आयुष्य मिळाले नाही, पण योगी हा 100 वर्ष जगू शकतो. योग्याचं आयुष्य जे आहे हे वाढू शकतं, त्याची कार्यक्षमता वाढते. अगदी कमी म्हणजे अगदी मोठ्या वयात सुद्धा त्याची कार्यक्षमता असते, इफिशियन्सी असते, उत्साह असतो, चैतन्य असतं. तसं एक इतर व्यायामामध्ये 40-50 नंतर तुम्हाला चांगला उत्साह असतो, चांगले तुम्ही अगदी सगळं सामाजिक राजकारण अमकं तमकं तुम्ही नेतृत्व करू शकतात. पण इथं मात्र अगदी ताजेतवाने तेजो असं राहू शकतात इथं या व्यायामामध्ये, योगिक व्यायामामध्ये. हा एक भाग. आणखी महत्वाचा फरक जर सांगायचा, एक थेरपी म्हणून आपण विचार केलेला आहे. इथं योगचिकित्सा जगामध्ये योगचिकित्सेलाही मान्यता मिळालेली. तसं आता इतर व्यायामामध्ये अशी चिकित्सा म्हणून नाही. आणि इतर व्यायाम जे आहे 1-2 आहे, रिपिटेशन आहे. इथं रिपिटेशन नाही. उलट योगासनाची एक व्याख्या अशी आहे पतंजली मुनींनी केली, स्थिर सुखम आसनम. स्थिर आणि सुखकारक जे असेल, कमीत कमी आपल्याला असं वाटत असेल आपण इथं दमत म्हणजे अगदी सांगायचं दम लागत नाही वगैरे वगैरे, म्हणजे कमीत कमी मानसिक, कमीत कमी शारीरिक, कमीत कमी श्वसन, कमीत कमी रक्ताभिसरण हे योगिक व्यायामामध्ये आहे. इतर व्यायामामध्ये रिपिटेशन आहे, रिपिटेटिव्ह 1-2 इतर व्यायाम जो आहे हा मसल्स वरती त्याचा उपयोग होतो. मसल्स स्नायू संस्थेवरती, इथं स्नायू संस्थेवर नाही. आपल्या जेवढ्या संस्था आहेत म्हणजे श्वसन संस्था आहेत, रक्ताभिसरण संस्था आहेत, म्हणजे पचन संस्था आहेत, त्याच्यानंतर हे पाठीचा कणा आहे, त्याचा हा वेगळा विषय आहे. म्हणजे या सगळ्या संस्थांवर परिणाम होतो. सगळ्या संस्था, नुसता मसल्स संस्थेवरती होत नाही, सगळ्या संस्था, अगदी स्पिरिच्युअलवरती सुद्धा परिणाम होतो, चैतन्य शक्तीवरही परिणाम होतो, आत्मतत्वावरही परिणाम होतो. जे आहे बाहेरचं चैतन्य त्याचाही परिणाम या योगिक व्यायामाने होत असतो. इथं एकच बाब महत्वाची आहे, इतर व्यायामामध्ये स्पर्धा आहे, काही ते स्नायूवरती परिणाम होतात, स्नायू स्ट्रॉंग करायचा आहे. इथं तसं नाही. इथं चपलता हा भाग महत्वाचा नाही. तुमची कार्यक्षमता जी आहे सगळ्या अवयवांना, सगळ्याच इंद्रियांना अगदी सर्वांगीण अशा प्रकारचा व्यायाम योगिक व्यायाम. मग हे कशाच्या दृष्टीने बोलतो मी की ज्येष्ठ नागरिकांसाठी हे का महत्वाचं आहे, याच्यासाठी हे विवेचन चाललेलं आहे. इतर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोर अशा प्रकारचं व्याख्यान मी देणार नाही, तसे देण्याचे योग आलेले आहेत. तर त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारचा तिथं रग जिरवडा आहे, एक शक्ती जी आहे, वृच्छंकल शक्ती असते, त्यांच्यासाठी ते वेगळं आहे. पण ज्येष्ठ नागरिकांसाठी योगिक व्यायामच महत्वाचा आहे, योगच महत्वाचा आहे. हा फरक जो आहे हा फरक आहे महत्वाचा आहे. म्हणजे कमीत कमी मानसिक शक्ती, कमीत कमी शारीरिक शक्ती, कमीत कमी स्नायूंची शक्ती, दम लागणं, कमीत कमी श्वसन क्षमता ही कमीत कमी आहे. त्याच्यामुळे आपल्या आरोग्यावर याचा परिणाम होत नाही. म्हणजे इथं अट्टहास नाही. पहिली गोष्ट म्हणजे जेवढं जमेल तेवढंच आहे, अट्टहास नाही योगिक व्यायामात. जेवढी आपली क्षमता, जेवढं जमतं तेवढं, स्पर्धा नाही. हा एक महत्वाचा फरक आहे योगिक व्यायाम आणि इतर व्यायामामध्ये महत्वाचा फरक. चालणं सुद्धा ठीक आहे, चालणं आता पर्याय नाही म्हणून चालावं लागतं. म्हणजे त्याला बघ, चालणं सुद्धा चांगलाच व्यायाम आहे. बरेचसे ज्येष्ठ नागरिक चालण्याचा व्यायाम करतात. तर आपण जर या पद्धतीने गेलात तर आपलं स्वास्थ्य चांगलं राहू शकतं, आपलं आरोग्य चांगलं राहू शकतं, आपलं कार्यक्षमता चांगल्या प्रकारे टिकू शकते. ही एक बाब योगिक व्यायाम आणि इतर व्यायामामध्ये हा मुद्दा मी इथं स्पष्ट केलेला आहे. आता वळूया, कुठे वळूया? प्राणायामकडे वळूया. मी 2-3 मुद्दे, ध्यान, आसनं आणि प्राणायाम आणि ध्यान बोलतो शेवटचं. ध्यान काही करू नाही घेणार आहे, चालेल ना, ते महत्वाचं आहे.
सांगेल मी. तर तर प्राणायाम, आता प्राणायामची काय परिभाषा आहे? योगाचा तिसरा अंग आहे की प्राणायाम म्हणजे जी काही आपली प्राणशक्ती आहे, चैतन्य आहे, श्वसन जे आहे त्याचा आयाम करणं, त्याचं लांबवणं किंवा वाढवणं हे प्राणायाममध्ये अपेक्षित आहे, महत्वाचं आहे. आता प्राणायामाचे अनेक प्रकार आहेत, 8 प्रकार आहेत प्राणायामाचे सांगितलेले. अनुलोम विलोम, शीतली, शीतकारी, भस्त्रिका वगैरे वगैरे वगैरे. आता एवढं आपल्याला करण्याची गरज नाही, एवढं शिकायला बराच वेळ लागतो, बरंच आपल्या स्वतःलाही बरंच वर्ष निघून जातात किंवा काही महिने निघून जातात, काही दिवस निघून. मग आता नवीन प्रारंभ करताना, मी प्रारंभिकच गोष्टी बोलतोय, प्रारंभ करताना कशाला महत्त्व द्यायचं हे महत्त्वाचं आहे. प्राणायाम म्हणजे की प्राणशक्तीचा आयाम करणं, लांबी वाढवणं, त्याची रुंदी वाढवणं हे महत्त्वाचं आहे. हे कशासाठी पुढे नंतर वेगळं येतोय मी. आता बघा, असं एक जग आलेलं आहे आता, त्याला अशी एक परिभाषा आहे, डिसीज ऑफ सिव्हिलाइज वर्ल्ड. जशी संस्कृती माणसाची वाढली भौतिक, तसं आजारपणही वाढले. पूर्वी माणसांना एवढे आजार नव्हते, अलीकडे स्वस्थता गेली, वय वाढलं, सगळं वाढलं, पण स्वास्थ्य जे आहे ते गेलेलं आहे. मग इथं प्राणायाममध्ये काय महत्वाचं आहे की आपले जे फुफ्फुस आहेत, माणसं पूर्वी शेतीत कामं करायची, भरपूर कामं करायची, त्यामुळे त्यांची श्वसन क्षमता ही वाढलेली असायची, त्यांना त्रास व्हायचा नाही, मोकळ्या हवेत ते वावरायचे. आता आपलं तसं राहिलेलं नाही. मग प्राणायाम आपल्यासाठी काय महत्वाचं आहे, काय काम करतो ते लक्षात घेऊया. तर आपलं जे फुफ्फुस आहे 2, त्याच्यामध्ये 6000 छिद्र आहेत, केशवाहिन्या आहेत, आणि त्या केशवाहिन्यातून आपण जो श्वास घेतोय ना, तो श्वास थेट हृदयातून शुद्ध होऊन शेवटच्या पेशीपर्यंत जातो. शेवटची पेशी जिवंत राहते, म्हणजे चैतन्य तिच्यामध्ये पोचतं प्राणायामद्वारे. तिथं चैतन्य पोचतं. आणि मग कसं आपण आता काही चेअर आलेले आहेत मोठे मोठे ऑफिस, IAS लोकांचे वगैरे, ती खुर्चीच अशी फिरते, म्हणजे ती फुफ्फुसांमध्ये जी क्षमता आहे ती क्षमता वाढत नाही, श्वसनाचं जे यायला पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला 6000 सांगितलेत अशी छिद्र आहे, फक्त आपण 2000चाच वापर करतो छिद्रांचा, आणि त्याच्यातून मग ते चैतन्य, तो श्वास जो आहे शेवटच्या पेशीपर्यंत तो प्राणवायू जातो. हे लॉजिक आहे, हे कार्यकारण संबंध आहे. तसं प्राणायाममध्ये काय, जाणीवपूर्वक श्वास आपण कोणतो घेतो, मी सांगतो पुढे. मग शेवटच्या पेशी, म्हणून योगी जो आहे तो चैतन्यमय असतो. त्याच्या बोलण्या चालण्यामध्ये सरांना आल्यानंतर, सर तुमचा आवरा वेगळाच दिसतोय, आवराचा थोडा विषांतर करतो. एक प्रत्येक माणूस जो आहे तो आवरा घेऊन येतो. प्रत्येकाचा आवरा कमी जास्त असतो. आवरा म्हणजे एक वलय असतं. मग एखादा डॉन जरी असेल त्याचंही वलय असतं, चोर जरी असेल त्याचंही वलय, संत जर असेल त्याचंही वलय असतं. आपल्याच भोवताली जे आहे, आबा काही माणसं आल्यानंतर आपल्याला बरं वाटतं, पाहुणे आले, कोणाच्या घरी आले, तो बरं वाटतं, तो आवरा घेऊन येतो, वलय घेऊन येतो. असे आपल्या नातेवाईक आहेत असं. मग हा आवरा कमी जास्त असतो, कमी जास्त प्रमाणात असतो आवरा. हे जे अगदी चोर जरी असेल, डॉन जरी असेल, त्याचा वेगळा आवरा असतो. आणि संताचा, राजकीय नेत्यांचाही आवरा असतो. त्याशिवाय तर ते एवढे मोठे होऊ शकत नाही. आपण त्यांना नावं ठेवतो आणि त्या आवरामुळे ते मोठे होतात ना, त्यांना एक वलय असतं. तर हे जे वलय जे आहे, आता त्यांचं हे आपल्याला लगेच होईल प्राणायामने असं नाही. मागच्या जन्माचं काही असतं, पूर्वजन्माचं काही घेऊन येतो, असा आवरा तयार होतो. म्हणजे हे आवरा आपण बघा तुम्ही, काही माणसांचा सहवास हवा असा वाटतो, काहींचा कंटाळवाना वाटतो, की काय वगे ही ब्याद आली वगैरे, असे होऊन जातात. म्हणजे त्याचा आवराच तसा असतो तो.
त्याचं व्यक्तिमत्वच तसं घडतं ते. मग योगाने प्राणायामने आपला आवरा वाढू शकतो. अलीकडच्या वाचनामध्ये ऐकण्यामध्ये हे मला वाटायला लागलेलं आहे याच्यावर. तर हे जे आहे आता आपला चला प्राणायाम विषय चाललेला आहे. तर प्राणायामाने आपले जो श्वास आपण घेतो, जो प्राणवायू घेतो, जे चैतन्य घेतो किंवा जे मिळालेले आहे आपल्या आजूबाजूला. अहो आपण बघा ना, अन्ना वाचून 65 दिवस राहू शकतो असं रेकॉर्ड आहे. श्वासा वाचून 2 मिनिटं सुद्धा राहू शकत नाही. जे श्वास आपल्याला फुकट त्या ईश्वरी शक्तीने म्हणा, त्या ब्रह्मांड किंवा काय जी एक काहीतरी शक्ती, कोणाला शोध लागलेला नाही त्याचा. हे सगळे दावा करतात हे मला वगैरे वगैरे, हे सगळं छोट आहे. ती एक शक्ती आहे आणि ती प्रकृती पुरुष हा एक विषय आहे. प्रकृती आणि पुरुष याच्यामुळे हे सगळं ब्रह्मांड तयार झालं, शक्ती तयार झालेली आहे. तर या शक्तीमुळे आपण जिवंत राहतो. ही परमात्मा शक्ती म्हणूया, चैतन्य शक्ती आहे. या श्वसनामुळे श्वास जर घेतला नाही 2 मिनिट सुद्धा राहू शकत नाही जिवंत. इतकं आपलं फुकटानं हे देवाने नाही म्हणणार मी, या ब्रह्मांडाने दिलेलं आहे, आजूबाजूने दिलेलं. आणि त्या फुकटाचं काहीच महत्व वाटत नाही आपल्याला, काहीच नाही हो. आपलं सगळं जे पैशांच्याच नादी लागला. पैसा म्हणजे कमवणं वाईट नाही, एक शेअर म्हणून जातो मी, थोडं विषयांतर होईल मध्ये एंटरटेन म्हणून घ्या की पैशांना महत्व आहे. घोषणे तर असं म्हटलंय तुमच्याजवळ पैसे नाही मोरी सुद्धा कोणी देणार नाही तुम्हाला, स्थळ सुद्धा मिळणार नाही. पैशांचा एक शेअर मी म्हणतोय, ए पैसा तो खुदा तो नहीं, ए पैसा तो खुदा तो नहीं, लेकिन खुदा की कसम तो खुदा से कम नहीं. म्हणजे पैशांचं महत्व व्यवहारी जगतामध्ये आहेच. पैशा वाचून तुम्ही एखादी संस्था चालू शकत नाही, एखादा आश्रम चालू शकत नाही, प्रवास करू शकत नाही. पैशांना व्यावहारिक दृष्टीने मोल हे आहेच. हा एक वेगळा विषय मी मांडला आहे. थोडंसं येऊया आपल्या मूळ विषयावरती येऊया. तर हे जे चैतन्य जे आहे हे चैतन्य प्राणायामाच्या अभ्यासाने, प्राणायामाने आपल्याला म्हणजे घेता येतं आपल्या शरीरात. नुसतं आपलं रक्त म्हणजे नाही, तेवढं नाही शरीर, तिथे घटक आहे ते म्हणजे ह्या रक्तामध्ये प्राणायाम हा मिसळतो, श्वास मिसळतो. म्हणून माणूस उत्साही राहतो, कार्यक्षम राहतो आणि त्याला लवकर आजार येत नाही, लवकर आजार येत नाही. म्हणजे कुठेतरी जसं एखाद्या आपण पाणी जर सारंगामध्ये पाहिलं तर बांध आडवा, मध्येच काही अडवालं पाणी अडवलं जातं, पुढे जात नाही. तसं आपलंही रक्तवाहिन्यांमध्ये काही अडवणूक होते, मग तिथं आजार होता आपल्याला. मग प्राणायामाने ह्या रक्ताभिसरण क्रिया ही चांगल्या प्रकारची राहू शकते. प्रत्येक पेशीपर्यंत प्राणशक्ती जाऊ शकते. हे प्राणायामाचं महत्व आहे. चैतन्य राहतं. आणि मग पुढे विचार मांडणारच मी, ध्यानासाठी प्राणायामाचं महत्व आहे. ध्यान म्हणजे काय, नंतर बोललो तुम्ही शेवटची शेवटी. तर प्राणायाम जे आहे मग आता कसा करायचा, एवढे तुम्ही प्राणायाम सांगितलं, प्राणायामाचं महत्व सांगितलं. ज्येष्ठ नागरिकांना तर ही आवश्यकच आहे. आणि थोडक्यात आणखी एक मुद्दा बदलतो मी. आपले ज्येष्ठ नागरिकांची कॉन्शियस आपले ज्येष्ठ नागरिकांचे कॉन्शियस जे असतात म्हणजे विचार. आता जे असं आम्ही विनोदाने म्हणतो की आपले रिटायर माणसं काय बा काही कामं करत नाही, काही नाही, घरी बसले, सुनेने काय केलं, हे काही असंच ठेवलं, हे घर काही झाडलंच नाही, हे काही नीट आवरलंच नाही, माझा व्यायी असा आणि माझं चूर्ण तसं, मी या डॉक्टरकडे जातो, याशिवाय गप्पा नसतात. तुमचे नाही, आपले नाही बरं का, इथं ओरा जाणवला, तुमच्यामध्ये चैतन्य आहे. तर हे जे आहे हे कॉन्शियस असतात, हे विचार आपले आणि ते विचारच आपले स्वास्थ्य बिघडवतात. ते विचार आपले स्वास्थ्य बिघडवतात. तर आपली म्हणजे ज्याला मानसिक आरोग्य म्हणतो ते काय त्याचा विचार करता होत्या सुनेच्या व्यायांचा आणि इथं भाऊबंदकीचा आणि घरातल्या काही जे असतील त्यांचा, पोरांचा, काही नाही. जीवन आपण आलेलं आहे, आपलं एक दिवस जाणार आहे, मृत्यूचाही विचार करण्याचं कारण नाही.
तर हे आपले कॉन्शियस असतात. मग ही कॉन्शियस जे आहे हे आपल्याला बदलायची. कशातून बदलतात कॉन्शियस? हे ध्यानाच्या प्राणायामाच्या अभ्यासाने बदलतात. हा एक आता काय घेणं आहे आपल्या संसारातलं? आसुनी संसारी तुकाराम महाराज म्हणतात की राहायचं आपण, पण कसं राहायचं? अलिप्तपणे, साक्षीभावाने त्याच्याकडे. होतंय आजारी पडलं कोणीतरी, कोणाचा मृत्यू झाला, हे साक्षीभाव वय येणारच आहे. हे साक्षीभावने पाहणं ध्यानात विचार मांडणार आहे मी. हे जे आहे हे आपले कॉन्शियस बदलायचे. ही विचारधारा जी आहे ही बदलायची आहे. आणि त्या विचारधारा जी आहे हे आपलं स्वास्थ्य बिघडवतात, मनस्वास्थ्य जातं त्याच्याने. मग त्यात कौटुंबिकता आली, भाऊबंदकी आली, मग काही वाटेघाट्यांचं आलं, बरेच प्रॉब्लेम असतात. ही स्वस्थता जी आहे आपलं स्वस्थ बिघडवतं. मग आपलं हे कॉन्शियस बदलणं हे आपला आत्मशोध घ्यायचं. आत्मशोध कुठे लागतो? आपल्यातच लागतो. हे काय क्षणिकच आहे. नाहीतरी आपणही आता असं म्हणजे हे जे आहेत ना ज्येष्ठ नागरिकांचे असे काही प्रश्न आहेत व्यावहारिक दृष्टिकोनातून. हे जे आहे हे आपल्याला बदल करायचं आहे. एखादा कीर्तनकारासारखं आणि प्रवचनकारासारखं माझं व्याख्यान नाही. त्याला एक डेटाबेस आहे, त्याला एक विज्ञान आहे, म्हणून ते विज्ञानाने स्वीकार. आता काही भाकड कथा असतात, प्रवचनकार कीर्तनकार वगैरे काही देवांच्या नावाने खपवतात वगैरे. पण हे जे आहे विज्ञान आहे. योग हे विज्ञान आहे, त्याला शास्त्रीय आधार आहे, त्याला प्रयोग आहे, डेटाबेस आहे. अनेकांनी जागतिक लेवलच्या लोकांनी प्रयोगशाळेमध्ये काही प्रयोग केलेले आहे. आपल्या कैवल्यधाम लोणावळ्याला कोल्यानंद यांनी पहिली प्रयोगशाळा केली योगावरती. आणि मग योगाचं एक विज्ञान म्हणून मान्यता पावलेलं आहे, शास्त्र म्हणून मान्यता पावलेलं. हा मुद्दा वेगळा. तर आपले कॉन्शियस जे आहेत, आपल्या विचारधारा ज्या आहेत, किंवा अधिक शब्द वापर आपल्या धारणा ज्या आहेत, काही अशा धारणा पक्क्या आहेत आपल्या. कशा धारणाचं की काही असे पिढ्यानपिढ्याचे विचार असतात आपले. तेच म्हणजे खरं आहे, तेच म्हणजे खरं आहे, माझंच खरं आहे. हे सगळे लोक चुकीचे वागतायत, की घरचे चुकीचे वागतात. हे भवन काही ठिकाणावर नाही, घरचे काही नातेवाईक ठिकाणावर आहे. या आपल्या धारणा आहेत. या धारणा बदलायच्या आहेत आपल्याला, योगातून बदलायच्या. मग आपल्याला सेल्फ कॉन्शियस व्हायचं. सेल्फ कॉन्शियस म्हणजे आपल्याच आत्मशोध, आपल्यातला चैतन्य जे आहे त्याची ओळख करून घ्यायची आहे आपल्याला. हे सगळं अवघड आहे, बोलायला सोपं आहे. प्रवचनकार कीर्तनकारांना बोलायला हे सगळं सोपं वाटतं, पण करणं अवघड आहे. योगाने मात्र हे करता येतं. कॉन्शियस बदलता येतात. आपल्या स्वयंकेंद्रित धारणा ज्या आहेत, स्वतः केंद्रित झालेलो असतो आपण. बरेचसे म्हणजे आजाराला केंद्रित असतो आपण. बरेच पुढे एक आजार चिटकून जात असतो, मैत्री करतो एक आजार. पण आजारात कॉन्शियस सुद्धा बदलणं महत्वाचं. तो आजार मी पुढे ध्यानात सांगणारच आहे ते. म्हणजे आपले कॉन्शियस बदलता येतात योगाने. की आपण काय विचार करायला पाहिजे, हे काय मिथ्या आहे. शंकराचार्यांनी म्हटलं ब्रह्मसत्य जगन मिथ्या, यालाही तथ्य आहे. नुसतं ते सुभाषितच नाही, कीर्तनात प्रवचन सांगण्यासारखंच नाही. की एक क्षणिक जीवन आहे. हे जे आपले काही अशा म्हणजे स्वास्थ्य बिघडवण्याच्या काही गोष्टी घडतात आपल्या आजूबाजूला, कुटुंबात म्हणा, भाऊबंदकीत म्हणा, काही म्हणा, आपले आजारपण म्हणा, हे सगळ्या स्वास्थ्य बिघडवणाऱ्या गोष्टी आहेत, कॉन्शियस बिघडवणाऱ्या गोष्टी. मग ते जे आहे ते बदलायचं आहे आपल्याला. कसा आनंद मिळेल, आपण कसे स्वानंद राहू, स्वतःचा आनंद कसा होऊ, हा स्वतःचा आत्मशोध कसा घेऊ, हे आपल्याला योगातून शिकायचं आहे. योग साधनेतून करायचं आहे. योगातून मिळतंय दावा, 100% दावा. ह्या काही प्रवचन कीर्तनकार सारख्या भाक्कड गोष्टी तुमच्या समोर मी मांडत नाही. याला एक वैज्ञानिक आधार आहे, शास्त्राचा आधार आहे. तर हे जे कॉन्शियस जे आहे, आपले जे पक्क्या धारणा असतात ना, ते मिसकन्सेप्ट असतात, चुकीचे असतात. आणि तेच आपल्याला खरं वाटायचं, आणि त्याचा काही उपयोगच होत नाही. काळ जातो, वेळ आपल्या जीवनामध्ये कित्येक घटना घडून गेल्या.
त्यावेळेला किती अस्वस्थ झालं होतं, किती भानगडी केल्या होत्या आपण, विसरून गेलो ना आपण. मग याही जीवनामध्ये मी माझ्या सगळं विसरून जायचं, मग कॉन्शियस बदलायचं. हे कॉन्शियस जे आहे हे ध्यानाने बदलता येतं. मी पुढे बोलणारच आहे, ध्यान करूनच घेणार आहे आपल्याकडून. हे कॉन्शियस बदलता येतात, ते त्याच्यासाठी प्राणायाम आवश्यक आहे. मग प्राणायाममध्ये काय, आता तुम्हाला एकच सोपं सांगून टाकतो. 8-10 प्राणायाम करणं अवघडही आहे. अवघड म्हणजे एका व्याख्यानातून करणं अवघड आहे. त्याच्यासाठी बरेच प्रॅक्टिस लागते, बरेचसे एखाद्या अधिकारी पुरुषाच्या मार्गदर्शनाखाली शिकावं लागतं. मग आपल्याला सोपं काय करायचंय, पहिली प्राणायामाची पायरी. जसं मी सांगितलं, आसनाची पहिली पायरी काय, जसं जमेल तसं तसं प्राणायामाचं मी एकच सांगतो की आपला श्वास जो आहे ना, एरवी चाललेला असतो, श्वासातून राहू शकत, पण आपण त्याच्या सुद्धा कॉन्शियस नाहीत ना. नाही, आपलं लक्ष नाही ना श्वासाकडे. आपलं लक्ष जे आहे विशेषतः आहाराकडे असतं. तुमच्या वयातली, माझ्या वयातली नाही, पण इतर गोष्टी तुम्ही बघा, मेडिकल शास्त्रामध्ये ब्लड प्रेशरचा जास्त विचार झालेला, ॲलोपॅथीमध्ये. पण योगामध्ये, प्राणायाममध्ये ब्रेथ प्रेशरचा जास्त विचार झालेला आहे. ब्लड प्रेशरवरती सुद्धा संशोधन तिकडे आहे, पण इकडे मात्र प्राणायामाची अनुभूती, प्राणायामाचं संशोधन चालू आहे. तिकडे मात्र भरपूर झालेलं आहे ॲलोपॅथीमध्ये ब्लड प्रेशर. पण ब्रेथ प्रेशर, श्वसन प्रेशरवरती एवढं संशोधन झालेलं नाही. तर हे याचं कॉन्शियस जे आहे, हे श्वासासंबंधी कॉन्शियस विचारधारा जी आहे, आपलं लक्ष जे आहे श्वासावर केंद्रित होतं. मग हा श्वास जो आहे हा आपल्या शेवटच्या पेशीपर्यंत कसा जाईल याचा विचार इथं आहे. आपली फुफ्फुसाची क्षमता कशी वाढेल याचा विचार इथं आहे. मग त्याच्यामध्ये 1-2-3 शब्द वापरतो समजण्यासाठी, की प्राणायामामध्ये पूरक करणं म्हणजे श्वास घेणं आहे. इथं ऐकलं असेल पूरक करणं बहुतेकांचं. बरं सोपं सांगून टाक, श्वास घेणं महत्वाचं आहे, म्हणजे त्याला आत घेणं म्हणूया, आणि तो कोंडून ठेवणं, कुंभक, राईट्स, बरोबर, आणि बाहेर टाकण्याची आहे, त्याला रेचक म्हणतात. या परिभाषा आहे. हे काय याच्यात व्याख्यानात होऊ शकणार नाही, पण तरी सुद्धा माझं व्याख्यानाचा विषय समजण्यासाठी मी ह्या परिभाषा वापरत आहे. म्हणजे आपली श्वास घेण्याची क्षमता, आता हेच वापरतो मी, की जे घेतोय ना त्याची लांबी वाढवणं, म्हणजे पूर्ण श्वास घेणं फुफ्फुसांमध्ये आणि सोडणं, त्याची लांबी वाढवणं, आणि कुंभक म्हणजे साठवून ठेवणं, म्हणजे फुफ्फुसांची क्षमता जी आहे ती क्षमता वाढते. एवढं सोपं आहे सुरुवातीला. डीप ब्रिथिंग म्हणतो त्याला आम्ही. खोल श्वास घेणं, खोल श्वास सोडणं, प्राथमिक पायरी. जसं आपण शिक्षक आहोत सगळं, सुरुवातीला शाळेत गेल्यानंतर काही लगेच अक्षरन ओळख लगेच लिहायला प्रॅक्टिस होते. सुरुवातीला काहीतरी झिरोच काढावा लागतो, बाळबोधच करावं लागतं, मग स्वतंत्र विचार तयार होतात पुढे जाऊन महाविद्यालयीन शिक्षणानंतर वगैरे. या जसं शिक्षणाचं आहे तसंच योगामध्ये हे शिक्षण, हे बाळबोध म्हणजे तुम्हाला सांगितलं. आपल्या श्वासाकडे कसा श्वास घ्यायचा खोल, कसा सोडायचा डीप म्हणजे लांबी त्याची, आणि त्याची एक परिभाषा आहे, आंतरकुंभक, बाहेर कुंभक वगैरे वगैरे, याचे पूरक वगैरे वगैरे. हे काही अवघड भाषा मी वापरत नाही, सोपं सांगतो तुम्हाला. श्वास लांबीनं घेणं, डीप घेणं, खोलवर घेणं, आणि त्याची लेंथ वाढवणं हे महत्वाचं. थोडा थांबणं मध्ये. मग त्याच्याने सुद्धा प्राणायामाची पहिली पायरी आहे. त्याच्याने सुद्धा नुसतं एवढं जरी केलं, एवढी साधना, तरी सुद्धा अपेक्षित फल काही दिवसांनी मिळू शकतं आपल्याला. याच्यासाठी प्राणायाम, याच्यात भरपूर प्रकार आहे. कपालभाती, भस्त्रिका, शीतली, शीतकारी, कुंभक, बाह्यकुंभक वगैरे अशा परिभाषा वापरल्या जातात, केल्या जातात. प्राणायामाचे प्रकार आहे. हे आपल्याला एवढी गरज नाही.
आपलं आयुष्य आता आपलं योग साधनेमध्ये जन्मही पुरत नाही, अनेक जन्म जावे लागतात, अनेक जन्म जावे लागतात. तेव्हा कुठेतरी गीता सांगते की चांगल्या घराण्यात तुमचा जन्म होणार आहे, साधना वाया जाणार नाही. कुठेतरी आपण चांगल्या ठिकाणात पुढचा जन्म घेऊ. नक्कीच सांगतो तुम्हाला की योग साधना या जन्मात जरी केली तात्कालिक तुम्हाला परिणामही मिळतील आणि पुढचं जन्मही चांगला मिळू शकेल. मी पुढे बोलतोय. तर हे जे आहे प्राणायामाचं महत्त्व काय हे इथे सांगितलं. मी तुम्हाला फक्त डीप ब्रिदिंग सांगितलं. त्याच्यातही मग डाव्या नाकपुडीतून श्वास घेणं, उजव्यातून सोडणं, मग त्याला अनुलोम विलोम म्हणतो आम्ही. एक नाकपुडी बंद करणं, हे सगळं मग किचकटच होईल तुम्हाला, हे व्याख्यानच बोर होईल तुम्हाला. तर हे जे थोडक्यात म्हणजे डीप श्वास घेणं, खोल श्वास घेणं आणि खोल श्वास सोडणं, एवढंच प्रायमरी स्टेजला अगदी सुरुवातीच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आता शेवटचा मुद्दा येतोय. शेवटचा मुद्दा आहे ध्यानाचा. आता ध्यान म्हणजे काय, फार आवश्यक आहे. नाहीच काही जमलं तर ध्यान तरी करा का. आता मी करून घेणार आहे बरं का, काहीतरी 10 मिनिटं तरी ध्यान तुमच्याकडे. पण ध्यानाचे अनुभव काय आहे, ध्यान म्हणजे काय आहे हे आपण समजून घेऊया. ध्यान हे शंकराने पार्वतीला सांगितलेलं. आता शंकरा म्हणजे देवाचा नाही, आता तिथं काय संबंध आहे की एक तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये एक ऐकलं असेल आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. म्हणजे योगाचा जनक जो आहे हा आदिनाथच आहे, भगवान शंकरच आहे. मी हा उल्लेख का करतोय की योग कशा निर्मिती झाली त्याचा एक इतिहास सांगताना हे 2 वाक्यामध्ये सांगतो. हिमालयामध्ये एक असा तेजस्वी पुरुष आलेला होता, भयंकर तेज पडायचं आणि त्याला पाहण्यासाठी तो वलय त्याचं लांब लांब गेलं, पाहण्यासाठी अनेक लोक यायचे आणि दिपून जायचे. काहीच बोलत नाही. तो हे महान साक्षात्कारी, महान महात्मा, महान असा तेजस्वी पुरुष काहीच बोलत नाही कोणाशी, काहीच नाही. आणि तो जसं दर्शन घेऊन लांब असे हजारो येऊन निघून गेले. पण असे 7 लोक थांबले त्यांच्या भोवती. मग त्यांनी विचारलं तुम्ही का बरं थांबले. तुमचं तेजस्वी रूप पाहून, तुमचं वलय पाहून, तुमचा ओरा पाहून आम्हाला असं वाटलं, मग खेचले गेलो आहे. मग त्यांनी सांगितलं मी 7 अशा खंडांमध्ये त्यांना पाठवलं, तुम्ही योगाचा प्रचार करा. ही दीक्षा दिली त्यांना आणि तेव्हापासून योग ही निर्मिती झाली. असा योगाचा इतिहास आहे. तो जाऊ दे, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तर हे जे आहे मुद्दा आपला चाललेला आहे ध्यानाचा. ध्यान जे आहे म्हणजे काय हो हे आता लक्षात घ्या. आता बहुतेक लोक योगी जन जे आहे, महान साक्षात्कारी जे आहे ते ध्यानाचाच अभ्यास करतात. ध्यानाचाच अभ्यास करतात. ध्यानाचे अनेक प्रकार आहेत. शंकराने पार्वतीला सांगितलेले ही बाकड कथा नाही, काही वैज्ञानिक दृष्टीने समजून घ्या की 112 पद्धती ध्यानाच्या सांगितलेल्या. आपल्याला काही एवढ्या करायची गरज नाही. जप करणं, भजन करणं हाही भक्ती योगच आहे, भक्ती योगच आहे. मग याचा फायदा काय आपल्याला. ध्यान म्हणजे काय हो, मनाची निर्विचार अवस्था, मनाची निर्विकार अवस्था, विचाररहित मन करणं त्याला ध्यान म्हणतात. हे सगळं अवघडच आहे, सगळं अवघड आहे. तुम्हाला वाटतं एक वेळ शीर्षासन 1 तास करणं सोपं आहे, पण मन आणि तुम्ही ध्यानाला बसले ना तेव्हा हटकून विचार येतील, नको ते विचार असतील आणि ते फक्त आपल्यालाच ठाऊक असतात, इतरांना ठाऊक नसतं.
की मग मनाची निर्विचार अवस्था, निर्विकार अवस्था किंवा विचाररहित अवस्था म्हणजे ध्यान. याच्यातून काय प्राप्त होतं? आनंद प्राप्त होतो, स्वानंद प्राप्त होतो. आपल्याला एवढं जमणार नाही, मलाही अवस्था जमलेली, पण थोडंफार जसं एक मनात आलेले जे विचार असतात त्याचा परीघ खूप मोठा विस्तीर्ण आहे, पण थोडं थोडं चालत चालत विचारच छाननी करत 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 कुठेतरी एक ठिकाणी येतं माणूस. तिथे एक स्वास्थ्य, आनंद, समाधान, सौख्य असं येत असतं तिथं मनाचा. जसं पैरुगोल भिंग तुम्हाला माहिती आहे, त्यात किती असं आपण धरला पैरुगोल भिंग किती किरण पडलेले असतात, पण एका कागदावरती असं एक बिंदूवरती आणलं तर कागद पेट घेतो. तेच ध्यानाचं आहे, तोच सिद्धांत ध्यानाचा आहे. म्हणजे विचार जे असे फाकलेले असतात, पसरलेले असतात, विस्तीर्ण असतात. पैरुगोल भिंगाच्या उदाहरणावरून लक्षात, पण ते कमी कमी एका ठराविक पॉईंटला आणत 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 तो कागद पेटतो, बिडी पेटतो, सिगरेट पेटतो. हे आपल्याला अनुभवातलं आहे. तसंच आहे ध्यानाचं. मग हे विचार कमी कमी करत 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 एक ठराविक पॉईंटला यायचं. म्हणजे सगळेच काही होणार नाही, पण काहीतरी परीघ कमी होईल नाही त्यांचा आकाश कमी होईल नाही, काहीतरी कमी होईल विचारांचं. आणि ते कमी होणं आवश्यक आहे आपल्याला. इतके भरमसाठ विचार साठलेले आहेत की ध्यानाला बसल्यावर तर हटकून विचार येत. तर हे जे आणि मग ध्यानातूनच जगातले जेवढे संशोधन, तुम्ही वैज्ञानिक जरी घ्या, शास्त्रज्ञ जरी घ्या, अहो ते जेव्हा एखाद्या विषयाला केंद्रित होताना तेव्हा संशोधन लागतं, शोध लागतात. आणि आपल्याला आपलाच शोध लागायचा आहे, आपल्याला बाहेर शोध करायचं आहे. आपल्याला आपला आनंद, आपलं स्वास्थ्य जे आहे ते आपल्याला मिळवायचं आहे, ते ध्यानातून मिळू शकतं. आता तुम्ही म्हणाल की म्हणजे हे मी का स्वतः काही अनुभव एवढ्या प्रमाणात अनुभव नाही घेतला बरं का, नाही तर तुमच्यात आलोच नसतं, एवढा मोठा माणूस झाला असतो. त्याला एक साक्षात्कार म्हणतात की तिथं ईश्वरी शक्तीचा शोध लागतो, आत्मशोध लागतो, तिथं परमात्म्याचा शोध आपल्याला हे पडत मूर्खासारखं बोलतोय, पांडित्यासारखा बोलतोय की आपण जे भाषणं वगैरे करतो ना, ही सगळी पांडित्यपूर्ण पुस्तकातून वाचलेली पांडित्य असतं, अनुभवलेलं नसतं. पण थोडाफार अनुभव मी घेतलेला आहे, परीघ कमी केलेला आहे. असा असं तर असा, म्हणजे मला मुंबईला जायचं आहे, इगतपुरीपर्यंत गेलोय, तसं आपल्यालाही जाता येईल. नाही पहिलं पाऊल तर टाकता येईल बाहेर जायचं असेल तर. मग आता हे ध्यानाचं काय असा फायदा होतोय? ध्यानाने आपली क्रिएटिव्हिटी वाढते. म्हणजे असं म्हणून की अशी नवनिर्माण करायची शक्ती वाढते. आता मला कोणी प्रश्न विचारला, तुमची काय क्रिएटिव्हिटी वाढली? मैं दावे के साथ कहता हूं, हे थोडंसं वेगळं झालं. माझ्यामध्ये काय क्रिएटिव्हिटी आली? माझ्या घराण्यात कधी कुणी कविता लिहिणारं नव्हतं, कविता करणारे नव्हतं, काहीच नव्हतं, वारसा नव्हता, काहीच नव्हतं. कुठं वारकरी संप्रदायाचा सुद्धा असा टच नव्हता. बहुतेक वारकरी संप्रदायात बरे लेखक कवी होत असतात, कवी होते. तर ध्यानातून, योगाच्या अभ्यासातून मला कविता आलेल्या आहेत माझ्या जीवनामध्ये. ही माझी क्रिएटिव्हिटी. आणि नुकतंच आता 45 लोकांनी स्पर्धेत भाग घेतला होता. माझा पहिला नंबर आला होता, मला 30 रुपयाचं बक्षीस. हे दावे के साथ आहे. म्हणजे स्वतःच्या अनुभवातून नसतं ह्या भाकड कथा म्हणजे ही क्रिएटिव्हिटी जी आहे योगाभ्यासातून म्हणा, ध्यानातून म्हणा, म्हणजे प्रत्येक तुम्ही जे काम करतात आहेत ते कामाला योग कर्मसु कौशल्य, योगातून कर्माचं कौशल्य जे आहे. मग तुम्ही सामाजिक काम करा, काही करा, घरातलं काम करा, शेतीचं काम करा, त्याच्यात एक कौशल्य जे आहे हे कौशल्य हे निर्माण होत असतं. तर ह्या सगळ्या ध्यानातून ही उत्पत्ती आहे. म्हणूनच आता बघा, महात्मा गांधी राम म्हणून गेले. ते राम शब्द आम्हाला आजरावर ठरलंय. आपण कोट्यवधी वेळा म्हणा, आपल्याला कोणीच विचारणार नाही. ते आत्म्यातून साक्षात्कार, संतांचं वाङ्मय, तुकाराम महाराज म्हणा, ज्ञानेश्वर माऊली म्हणा, एकनाथ महाराज म्हणा,
यांचे शब्द का अमर ठरतात हो? हे त्यांनी ध्यान केलेलं आहे, साधना केलेली आहे आणि म्हणून त्यांच्या शब्दांना एक वलय आहे, वेट आहे. ध्यानातून आपण सर्वसामान्य माणसं आहोत. निदान आपलं स्वास्थ्य तरी, आपला आनंद तरी महत्वाचा आहे. यासाठी ध्यानाची आवश्यकता सर्वसामान्य माणसाला आहे. तर मग आता ध्यान करायचं कसं हा पुढचा मुद्दा आहे. ध्यानाचे बेनिफिट काय, ध्यान म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलं की आपण ग्रामीण भाग काय मोठं ध्यान लावून बसलाय हा शब्द वापरतात. त्याचं ध्यान कुठे आहे, लक्ष कुठे आहे? लक्ष केंद्रित करणं, एखाद्या विचारावरती लक्ष केंद्रित करणं म्हणजे आणि आपलं काय होतं सुरुवातीला विचारावरती जर लक्ष केंद्रित केलं ना आपण, त्यावेळेस आपल्याला ताण निर्माण होतो. पुढे पुढे सवयीने ध्यानाचा एक शोध लागतो, आपल्याला कळायला लागतं, आनंद मिळतो आणि मग ध्यान हे सुटत नाही आपल्याला. त्याचंही सांगतो मी तुम्हाला की मग याच्यासाठी काय करायचं. 112 पद्धती काय आपण अवलंबायच्या. त्याच्यात 2-3 पद्धती सांगतो तुम्हाला आणि 1-2 पद्धत आपल्याकडूनच करून घेतो. तुम्ही एखादा जप घेऊ शकता, ओम नमः शिवाय. तुमचा काही असेल तो कोणत्याही धर्मातला, तिथं काही धर्माचं बंधन नाही, हा घेऊ. आणि त्याच्यातल्या त्यात सगळ्यात जास्त वैज्ञानिक मला वाटतं तो विपश्यना ध्यान गौतम बुद्धाने शोधलेला आहे. आपल्या इगतपुरीला विपश्यना केंद्र आहे, बहुतेक केंद्र आहे. आता विपश्यना म्हणजे काय होते, ध्यान म्हणजे काय की ते विपश्यना म्हणजे विशेष रूप से आपल्याकडे देखणं, पाहणं. म्हणजे विशेष रूप से कोणतं, हे साधं हे मी आपल्याकडून करूनच घेणार आहे. म्हणजे आपला श्वास जो आहे ना, हा श्वास कसा जातो कसा येतो याच्याशी आपलं लक्ष केंद्रित करणं, याला म्हणायचं विपश्यना. विपश्य रूप म्हणजे हेच करायचं आपल्याला. याला विपश्यना. आपल्या श्वासाकडे लक्ष देऊन तो कसा जातो आणि कसा येतो, बाकी विचार सोडून द्यायचे. ते सोडत नाही, बिलगतात, पण काही काळाने आपल्याला 7-8 दिवसाने म्हणा, 10-12 महिन्याने सुटून जातं. ते त्यांना डिलीट करत राहायचं. मग काहींचे मंत्र असतात, मंत्र जप करतात, ध्यान करतात, माळा जपतात वगैरे, अनेक प्रकार आहेत ध्यान. पण सगळ्यात जे अनुभवलेलं आहे वैज्ञानिक जे आहे ते विपश्यना ध्यान. श्वासाकडे लक्ष केंद्रित करणं. श्वास कसा जातो, मग तो नैसर्गिकरित्या कसा येतो कसा जातो त्याच्याकडे बघायचं, साक्षी भावाने बघायचं. आता साक्षी भाव म्हणजे तटस्थपणे बघायचं. मग हे जे आहे ना, हे आपल्या व्यवहारिक जीवनामध्ये येतं. म्हणजे व्यवहारिक जीवनातले आपला तोटा असो, काही असो, भांडण असो, तंटा असो, काही असो, याकडे सुद्धा साक्षी भावाने पाहायला, तटस्थपणे पाहायला. हा असं चिटकून नाही घेत आपण. एखाद्या व्यवहारात नफा तोटा काय असेल ते, भांडण म्हणा, तंटा म्हणा, हे आपले कॉन्शियस शब्द वापरलेला आहे, हे जे आहेत हे आपण कमी करून टाकतो ध्यानात. मग हे जे आहे श्वासाकडे लक्ष केंद्रित करता करता विचार येतात. त्या विचारांकडे साक्षीभावाने पाहणं म्हणजे ध्यान. याला म्हणायचं ध्यान. आता मी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून घेतो, चालेल ना 10 मिनिटं? म्हणजे तुम्हाला नुसतं व्याख्यानाचे डोस पाजण्यापेक्षा काहीतरी यायला पाहिजे, काहीतरी घरी घेऊन जायला पाहिजे. अलगदपणे बसायचं. वेळ किती झाला? 1 तास झाला. ध्यानावर बोलू काय? व्याख्यानाचा विषय, प्रॅक्टिकलचा विषय आहे माझा, आणि तेच मला आधी अलीकडे आवडायला लागले. आता सरळ रिलॅक्स मध्ये बसायचं, सरळ अलगदपणे रिलॅक्स. शरीराला ताण द्यायचा नाही. जसं बसाल तसं शरीर रिलॅक्स्ड आहे, शरीराला ताण द्यायचा नाही. पाठीचा कणा जवळजवळ सरळ. आणि घरी बसल्यानंतर भिंतीला पाठ लावून बसलं तरी चालेल, खुर्चीला पाठ लावून बसलं तरी चालेल, पलंगावर बसलेलं असेल तर भिंतीला पाठ लावून बसलं तरी चालेल, जसं असेल तसं. नाहीच काही करता आलं तर ध्यान तर करा. योगा नाही करता आलं, आसनं नाही करता आलं, प्राणायाम नाही करता आलं, पण ध्यान तरी ज्येष्ठ नागरिकाला
अगदी पडल्या अंथरुणात पडल्या अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ध्यान करतायत. म्हणून मी दावा केला होता की कोणत्याही वयामध्ये अगदी मनोन्मुख अवस्था झाली तिथं सुद्धा ध्यान करतात, श्वासाकडे लक्ष देतात आणि निघून जातो तो श्वास. असेच गेले म्हणजे आपले समाधी घेतलेली महात्मे पाहिलेले आहे, संत पाहिलेले आहे, ज्ञानेश्वर माऊलींचं उदाहरण आहे. तर आपल्या सर्वसामान्य माणसाला हे परवडणार नाही, तर श्वासाकडे लक्ष द्यायचं. मी 10 मिनिटं फक्त घेतोय, आता प्रॅक्टिकल घेतोय, करून घेतोय तुमचं. मी सुद्धा बसेल 10 मिनिटं. तर रिलॅक्स बसायचं आहे. बसले. आता मी ओंकाराचा ध्वनी, ओंकार हे एक वलय आहे, ओंकारामुळे ध्वनी आहे. पृथ्वी निर्माण झाल्यापासून तो आवाज जो आहे तो आवाज अजूनही घुमतो. तुम्ही रात्री जर बसलं दोन्ही कानाला हात लावून तुम्हाला ऐकू येईल की ओंकाराचा निनाद हा सारखा होत राहतो. हे उदाहरण आहे, म्हणजे पटण्यासारखं आहे, अनुभवलंय. म्हणजे आता ओंकाराच्या नादाने काय येतं, एक वलय निर्माण होतं त्या ठिकाणी. हा येतोय. मी 3 वेळा ओंकार म्हणेल, तुम्ही पण म्हणा माझ्या नंतर, बरं का, माझ्या नंतर. मग आपण ध्यानाला सुरुवात करूया. माझा उच्चार झाल्यानंतर तुम्ही म्हणायचं 3 वेळेला. आता रिलॅक्समध्ये बसायला सांगितलं. आता तुम्ही काय करायचं, मी सांगेल तसं जायचं. श्वास घ्या असं केलं म्हणजे श्वास घेणं दीर्घ. रेडी, श्वास घ्या, श्वास सोडा दीर्घ, श्वास घ्या दीर्घ, श्वास सोडा दीर्घ, श्वास घ्या दीर्घ, खोल वरती, खोल श्वास सोडा, खोल श्वास घ्या, खोल श्वास सोडा. आता तुमचा नैसर्गिक श्वास जसा असेल तर डोळे अलगदपणे मिटून घ्यायचे. कुठे लक्ष म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आपलं श्वासाकडे लक्ष द्यायचं. म्हणजे तो दीर्घ असो कसा असतो नैसर्गिकरित्या त्या श्वासाकडे बघायचं, साक्षीभावाने बघायचं, अलगदपणे बघायचं. याच्यामध्ये आपण 10 मिनिटच करणार आहोत, त्यामुळे काही कोणी हालचाल करू नये. श्वासाकडे लक्ष द्या, त्याने डोळे अलगदपणे मिटलेले. आता तुमचे विचार येतील, डोळे अलगदपणे मिटलेले विचार येतील, त्यांच्याकडे साक्षीभावाने पाहणं, तटस्थपणे पाहणं. श्वासाकडे आणि विचाराकडे साक्षीभावाने पाहणं.
त्यातल्या त्यात श्वासाकडे, म्हणजे विचार आपोआप कमी व्हायला लागतात. श्वासाकडे आपलं लक्ष जातं. डीप श्वास येतो जातो, श्वास येतो जातो, येतो जातो, एक लय येते. अलगदपणे डोळे मिटलेले आहेत. आता मी ओंकाराचा उच्चार केला, फक्त त्या ओंकाराकडे ऐकायचं, त्या ध्वनीकडे तुमचं ध्यान तसंच चालू ठेवा. तुम्ही नाही म्हणायचं, तो ध्वनी जो आहे तो ध्वनी ऐकायचा आहे. आता हातांचं घर्षण करून घ्या आणि औरा हा सगळ्यांना नमस्कार, धन्यवाद. आणि जाता जाता आता 1-2 मिनिटे घेतो, एक कविता सादर करून मी कवी आहे असं सिद्ध करण्याचा प्रयत्न आहे. बसा 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 बसा. Yes. आता ही जी कविता आहे तुमच्या पुढे का सादर करतो, कारण तुम्ही त्या वयातल्या आहे. ती कविता जी आहे ती पदराची आहे. तुम्ही पदर अनुभवलेला आहे, आता पदर शिल्लक राहिलेला नाही. म्हणजे त्या कवितेतून तुम्हाला तो अनुभव येईल की माझ्या काळात असा पदर घेतला जायचा. जर मला पदर होता आला असतं तर, जर मला पदर होता आला असतं तर खेळलो असतो तुझ्या अंग खांद्यावर, खेळलो असतो तुझ्या अंग खांद्यावर. त्या सुंदर केस सांबारावरती वेणीचा तो नखरा केला असता मी लाजरा, केला असता मी लाजरा. सासूबाईचा आदेश येता परी, सासूबाईची नजर येता परी झाकळून घेतले असते उरी. सासूबाईची नजर येता परी झाकळून घेतली असते मी उरी. वेणीचा तो नखरा मी केला असता तो लाजरा. वेणीचा तो नखरा जो आहे तो मी केला असता लाजरा. आणि गंध तो वेणीचा फुलांचा होऊन मी बसलो असतो तुझ्या खांद्यावर, तुझ्या खांद्यावर.
गेली असती तू माहेरी, गेली असती तू माहेरी, खेळता लंगडी फुगडी, खेळता लंगडी फुगडी. मी नाचलो असतो ध्वजापरी. पदर म्हणतोय, मी नाचलो असतो ध्वजापरी. मोहरली असती तू मनांतरा, मोहरली असती तू मनांतरा, पदराच्या शिडात भरला असता मी वारा, पदराच्या शिडात भरला असता मी वारा. शेवटचे ओळ आहे, घेता मांडीवर तवताना, घेता मांडीवर तवताना, घेता मांडीवर तवताना, मी हळूच झाकळून घेतला असता तुझा पान, मी हळूच झाकळून घेतला असता. धन्यवाद, नमस्कार. आणि मला खूप आनंद वाटला, खूप आनंद वाटला तुमच्यामध्ये असं तुम्ही खूप रिस्पॉन्स दिला, मला कळतं नजरा चेहऱ्यावरून. धन्यवाद. एकदम छान. धन्यवाद. माननीय श्री अशोक यादव पाटील सरांनी अतिशय सुंदर असं व्याख्यान दिलेलं आहे. योग, प्राणायाम आणि ध्यानधारणा या त्रिसूत्रीभोवती त्यांचं एकूण व्याख्यान गुंफलेलं होतं. आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी जो काही योग आहे, जो काही योगाभ्यास आहे, योग व्यायाम आहे, तो कसा करावा, तो किती उपयुक्त आहे, या संदर्भातलं अनमोल मार्गदर्शन आदरणीय यादव पाटील सरांनी आपल्यासमोर व्यक्त केलेला आहे. आपल्या सगळ्यांना त्या मार्गदर्शनाचा निश्चितपणानं लाभ झालेला आहे. मी सरांच्या प्रती खूप खूप कृतज्ञता व्यक्त करतो. महाविद्यालयाच्या वतीनं आणि बहिशाल शिक्षण मंडळ विभागाच्या वतीनं तथा या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं आणि त्यांच्या संघाच्या वतीनं मी आदरणीय यादव पाटील सरांच्या प्रती पुनश्च एकदा खूप कृतज्ञता व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. आणि यानंतर श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय राजेंद्र आहेर सर यांना विनंती करतो की या प्रसंगी आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय आहेर सर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दाभाडे सर, नंतर प्रमुख पाहुणे आणि व्याख्याते अशोक पाटील सर आणि आपण सर्व ज्येष्ठ नागरिक, आज अशोक पाटील सरांनी खरोखर आपण झोपलोच होतो असंच वाटतंय. 1 तास खूप म्हणजे शेवटचे 10 मिनिट तर म्हणजे त्यांनी ध्यानाचे घेतले तर ते खरोखर सगळ्यांनाच म्हणजे उत्स्फूर्त वाटतंय. सर आमचे सर्व आमचे सर्व ज्येष्ठ नागरिक फिरायला जातात. चालणं हा त्यांचा एक मुख्य व्यायाम आहे आणि घरी सुद्धा व्यायाम करत असतील असं मला वाटतंय आणि खात्रीशीर, कारण इथे कमीत कमी गोळ्या खाणारे लोक आहे. या ठिकाणी कमीत कमी गोळ्या खाणारे लोक आहे. कारण मी 5 वर्षापासून म्हणजे अध्यक्षपद भूषवतो आणि पाहतो तर कोणीही म्हणजे सिरियस असा आजारी नाही. बोलून चालून लोक आमच्यातले निघून गेलेले. आमचे मागच्याच 15 दिवसापूर्वी संस्थापक सचिव खराडे काका ते म्हणजे बोलता चालता गेले, एक गोळी खात नव्हते. तर योगाचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा खूप मोठा संबंध आहे. तर सर्वांनी करावं आणि सगळ्यांना उत्स्फूर्त करावं. आता जे आपल्यामध्ये आलेले नाही आज त्यांना सुद्धा आपण म्हणजे सांगायला म्हणजे हे पाहिजे की तुम्ही कार्यक्रमाला येत जा आणि मोठी उपस्थिती दाखवायला. कारण आपल्याला म्हणजे हाच विरंगुळा आहे. घरी सकाळी उठल्यावर काय करणार आहे हा एक प्रश्न पडतो. त्यापेक्षा असे जे कार्यक्रम असतात ते खूप आपण तन्मयतेने आपल्या त्यासाठी वेळ दिला पाहिजे असं आपण सर्वांनी सगळ्यांना सांगा.
ही माझी म्हणजे कळकळीची विनंती आहे. आणि सरांनी जे आज जो आपल्याला योगाचा हे सांगितलेलं आहे, माझा तर रोज 1 तास असतोच सर. आणि खरोखर म्हणजे त्यांनी जे आज आपल्याला योगाविषयी माहिती दिली त्याबद्दल मी या सरांचे खूप आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आणि शाळेने आम्हाला इथं बोलून त्यांनी उपकृत केलं त्याबद्दल महाविद्यालयाचे पण मी आभार मानतो आणि गमेश सरांचे आभार मानतो. आणि सकाळी फोन पण आला होता रात्री सरांचा, धनगर सरांचा, की सर माझी बदली आलेली. त्यावेळेला मला कळलं सरांची बदली झाली. असू द्या, चांगलं आहे, पण कार्यक्रम चांगला झालेला आहे. आणि धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर ज्यांच्या अध्यक्षतेखाली ही एकूण व्याख्यानमाला आपण आयोजित केलेली आहे, ते आपल्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय रावसाहेब दाभाडे गुरुजी. मी गुरुजींना विनंती करतो की आपण या ठिकाणी अध्यक्ष समारोप करा. माईक समोर बोललो ना, नाही चालू आहे का? नाही, विषयच नाही. तो आता आम्ही खबर ते काय आहे, आईचे ठेवलं सर. काय आता थोडासा आवाज कमी झाला, ते पूर्वी थोडा माझा आवाज जरा मोठा होता. आता मी पहिली विनंती ही करतो की आपल्याला हा जो आजच्या व्याख्यानाचा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि झाला, याच्यामध्ये पाटील सरांनी आपल्याला इतकं सुंदर असं योगाचं ज्ञान, योगाची परिस्थिती, योगाचं आपल्याकडून करूनही घेतला. नुसतं सांगितलं नाही, आपल्याकडून प्रात्यक्षिक करूनही घेतलं. तेव्हा त्याबद्दल त्यांना किती धन्यवाद द्यावे हे माझ्या डिक्शनरीमध्ये जे शब्द नाही आहे. तेव्हा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, आपल्या सगळ्यांच्या या प्रयत्नाने हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे याबद्दल मी धन्यवाद देतो. पण मित्र, त्याच्यापूर्वी आपल्याला एक विनंती करतो की आपल्याला काही शंका असतील, अध्यक्ष नात्याने सांगतो, आपल्याला काही शंका असतील तर 1-2 शब्दामध्ये, 2 वाक्यामध्ये सरांना या ठिकाणी विचारा. नंतर मी माझं बोलेल. कारण कसं आहे की आपल्या ज्या मनामध्ये काही इच्छा असतील योगाबद्दल, त्या सुद्धा या ठिकाणी मांडल्या गेल्या पाहिजे, असं माझं स्वतःचं मत आहे. सर बरोबर आहे ना? बरोबर. तेव्हा मी आपल्याला विनंती करतो की आपल्याला कोणाला काही या योगाबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर थोडक्यात सरांना या ठिकाणी विचारा. नंतर मी माझं अध्यक्षीय भाषण करेन. बोला, कोणाला बोलायचं काही? मॅडम बोला. सर बोला, वाणी सर बोला. का कोणाला बोलायचं का? म्हणजे आपल्या स्वातंत्र्यावरती, व्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा येऊ देऊ नये, हे अध्यक्षाचं काम. म्हणजे आपल्याला आजचं भाषण, आजचं व्याख्यान अतिशय उत्कृष्ट झालेलं आहे, हे सिद्ध झालेलं आहे. टाळाच्या गजामध्ये जरा मला विश्रांत द्या. धन्यवाद. ज्या अर्थी आपण काही प्रश्नच विचारित नाही, त्या अर्थी आपलं संपूर्ण ज्ञान झालेलं आहे असे गृहीत धरून आजच्या या अध्यक्षीय भाषणामध्ये, अध्यक्षीय भाषण म्हणजे काय असतं, तुम्ही केलेल्या भाषणाचा उतारा आणि तेच बोलायचं. म्हणजे असं जनरली सगळ्याच बाबतीत असं नाही, काही ठिकाणी असं होतं आणि घडतंय आणि पाहिजे इथे. मित्र, ही जी व्याख्यानमाला सुरू झाली, या व्याख्यानमालेचं महत्त्व फार मोठं आहे, फार म्हणजे अतिशय मोठं आहे. आजच्या या व्याख्यानमालेमध्ये ज्येष्ठांकरता व्याख्यानमाला, जी ऋषितुल्य, ही जी वयस्कर मंडळी आहे आपल्यातलीच, परंतु ज्यांनी काहीतरी आयुष्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये, त्यातल्याच विशेषतः ज्येष्ठांच्या क्षेत्रामध्ये, म्हणजे वयस्कर व्यक्तींना काय पाहिजे, कुठलं औषध दिलं पाहिजे, कुठली मात्रा दिली पाहिजे, कुठले शब्दप्रयोग केले पाहिजे, हे यांच्यापासून शिकलं पाहिजे. मित्र, यांच्यापासून म्हणजे आपण त्याच्यामध्ये आहात, आपण तर खूप एकत्र एक आहात. आपले फक्त काही गोष्टी काय आपण बोलत नाही, सांगत नाही, मनामध्येच ठेवतो. सरांनी सांगितलं, मन मोकळं करा.
मन काय जितकं मोकळं कराल तेवढं हे शरीर तुमचं मोकळं राहील, चांगलं राहील, दिरक्ष राहील. मित्र, तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही सुद्धा 100 वर्षाची गॅरंटी ठेवा. मी सुद्धा तुम्हाला वाटतं उद्या जाईल का आज राहील का नाही हे मला सांगता येत नाही, पण मनामध्ये मी 100 वर्षाची गॅरंटी घेतलेली आहे माझ्या स्वतःची. तेव्हा आपण सुद्धा ही आजच्या या प्रसंगी या योगाच्या दृष्टीने 100 वर्षाची प्रतिज्ञा करा की मी 100 वर्ष टिकेल. तर उद्या का जाईना पण 100 वर्ष टिकेल ही व्याख्या, हे माझं म्हणणं माझ्या स्वतःवरून सांगतो. मी या जिद्दीवर मी जगतोय आणि योगाचा प्रश्नच नाही. साहेब, मी औषधं कमीत कमी घेतो. योगा म्हणजे योगा किंवा हे जे आपले शारीरिक व्यायाम असतात हे काही खूप काही असतात नाही, आपण रोजच करतोय. केले पाहिजे, सातत्य पाहिजे आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे आणि मन हे मोकळं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं. आता काय राहिलं तुमचं, काय करायचं राहिलं? लग्न झालं, संसार झाला, बायको झाली, मुलं झालं, गाडी झालं, घोडा झाला, बंगला झाला, सगळं झालं. काय राहिलं? अहो आता क्षणाचा विलंब नाही ना, कधी काय नेईल कोण परमेश्वर कधी याचा पत्ता लागायचा नाही. इथं तर आपल्याला इतका वेळ होतो. एक तुकाराम महाराजांचं कीर्तन होतं, त्या तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये जोरात कीर्तन चाललं. कीर्तन खूप जोरात चाललं. इकडं तर बाकीच्या प्रेक्षकांना घरी जायची ओढ लागली, तर एक 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 निघून चालला. शेवटी ज्याचं घोंगडं होतं खाली, त्या कीर्तन चाललं होतं त्या कीर्तनावर खाली घोंगडं, काय त्यावेळेस घोंगडं टाकायचे, ते घोंगडं होतं. त्याच्यात माझ्यासारखं जे घोंगडं होतं ते अटकेल होतं. मी जसं अटकेल तसं हा प्रकार नाही आहे. किंवा मिस्टर म्हणून त्यांनीच मला व्याख्यात्याने विचारलं का सर मी किती वेळ बोलू. हा अधिकार माझा नाही, त्याने किती वेळ बोलवायचा, पण त्याने विचारलं आणि मी सांगितलं तर मला अधिकार नाही आहे, हा तुमचा अधिकार आहे. हा काय सरांना किती वेळ बोलू द्यायचं. तुम्ही खूप चांगला रिस्पॉन्स दिला, चांगलं त्यांनी व्याख्यान दिलं आणि आपलं आयुष्य वाढवण्याकरता या कॉलेजमध्ये हे व्यासपीठ या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. खरोखर खूप स्तुत्य आहे. मी कौरव पांडवांचं उदाहरण देईन. या ठिकाणी कौरव बसलेले नाही, पांडव बसलेले. तुम्ही पांडव आहात. तुम्ही संख्येने जरी कमी असला पण तुमच्यामध्ये एकाच आहे. तुम्ही निश्चित टक्के जास्त दिवस इतरांपेक्षा जगाल ही त्या ठिकाणी प्रार्थना करतो. या ठिकाणी या कॉलेजने खूप मोठं व्यासपीठ या ठिकाणी तयार केलेलं आहे. याचं श्रेय मला वाटतं धनगर सरांना जास्त देण्यात येतं, कारण हा जो विभाग आहे बहिष्य शिक्षण म्हणजे याचा आणि काय मला वाटतं सूत्रसंचलन वावळ ना तुम्ही इतकं सुंदर करतात की खरोखर त्याला तोड नाही. आणि आज या ठिकाणी गमेश सर या ठिकाणी काही कारणामुळे या ठिकाणी उपस्थित राहिले नाही. उद्या ते निश्चितच राहतील असा एक आशावाद करूया. आणि या ठिकाणी आपण जी एक सूचना केली की ही व्याख्यानमाला 15, 16 आणि 17, तर 17पर्यंत नसून आपल्या परिपत्रकामध्ये 15 आणि 16 हे दोनच दिवसाचं काय परिपत्रक आहे? 15, 16 ना मग 7 कुठे ते 2 दिवसाचे ना 3 दिवस कुठे पाहू. माझ्या वाचण्यात काही चूक झाली की मला ते चूक सुधारली पाहिजे, कारण मी दुसऱ्या कुठे ते पत्रक कुठे बघा महामाला जे पाठवलं त्या तारीख मला बघू द्या ना. 15, 16 म्हटलं येतं. तुम्हाला जे तुमच्या वाचण्यात आलं काय आलं 15, 16. आपली व्याख्यान मला किती दिवस शेष मॅडम 3 दिवसाची. मग त्या पत्रकावरून अर्थ काय होतो? 15 ते 16 होतं ते 17 करून पाठवलेलं. आमच्या पत्रात 17 नाही लिहिले त्याने. म्हणजे आम्ही जे आपल्या जे 15, 16 बरोबर आहे ना. 17 तुमचं पत्रक वेगळं आहे, माझं पत्रक वेगळं आहे. तुमच्या पत्र
तर आता बरं ठीक आहे, काय असं ठीक आहे, काही डिफिकल्टी माझ्या बोलण्यातही होऊ शकते, वाचण्यातही होऊ शकते, कारण आता या वयामध्ये किती वातावरण किती सोडावं ह्या गोष्टी आमचं विस्मरण घडलं, तर तो काही मुद्दा नाही. पण जरी आमच्याकडून आता 15-16 सांगितले असेल तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 15, 16 आणि 17 ही 3 दिवसाची व्याख्यानमाला आहे. तर याच्यामध्ये आणखी एक विनंती मी अशी करेल मॅडम, की मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की आपण हा जो कार्यक्रम आहे आणि जे येणारे व्याख्याते जे विषय आहे ते थोडंसं जर मी विनंती करतो, हक्काने सांगत नाही किंवा अधिकाराने सांगत नाही, तर ही त्याच्या खाली एक बोर्ड या कार्यक्रमाची रूपरेषा तुमच्या परिपत्रकामध्ये आम्हाला प्रत्येक नागरिकाला, ज्येष्ठ नागरिकाला समजेल की आज आमच्या व्यक्तीचं, आज पाटील अशोक पाटलांचं व्याख्यान आहे, योगावरचं आख्यान आहे, म्हणजे उड्या मारीत आम्ही लवकर गेलं पाहिजे, हा त्याच्या मागे आमचा हेतू आहे, दुसरं काही नाही. त्याच्यामुळे काय आहे की त्याच्यामध्ये मी त्रुटी काढत नाही, आमची मागणी या ठिकाणी मांडतोय. तर काय तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला जे आम्ही सूचना करतो, विनंती करतो की तुम्ही या, की आज समजा 15 तारखेला अशोकराव पाटलांचं या ठिकाणी योगावर व्याख्यान होणार आहे. माझ्यासारखा म्हातारा उड्या मारीत चालायला व्याख्यान आहे, आपल्या जास्त दिवस जगायचं, 100 दिवस जगायचे, आपण गेलंच पाहिजे या कारण. तर तो विषय व्याख्यात्याचं नाव आहे फार महत्वाचं आहे. काय या ठिकाणी कोणी नटी येणार आहे का, कोणी एखादा डान्सर येणार आहे, हे सुद्धा त्या ठिकाणी, म्हणजे हा विनोदाचा भाग झाला. कारण तसं बोलले, कारण तुम्हाला राग येईल ना, काही एखादं पुरुषावरच बोलवलं, आमच्या लेडीजवर का बोलत नाही, असं व्हायला नको, त्या इथून नाही बोललो. पण परिस्थिती काय होते अलीकडे की थोडा हे विरंगुळा केंद्र आहे, आपण वयस्कर माणसं आहे, आपल्याला बाकीचे प्रेक्षक भुलवणार आहे, व्याख्याचं या ठिकाणी नको आहे. आपल्याला बौद्धिक शारीरिक जास्त दिवस कसं जगता येईल, डोक्यातले विचार कसे बाहेर काढता येतील अशी व्याख्याते या ठिकाणी कॉलेज नियोजित करतं. त्यांना धन्यवाद देतो, चांगलं आहे. पण सुधारणाची विनंती आहे की अशा विषय, व्याख्याते आणि विषय हा त्या पत्रकामध्ये आपला आवश्यक असावा अशी माझी विनंती. आपल्याला मान्य आहे? ठीक आहे. तेव्हा आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष जास्तच बोलायला लागले, चुकीचं आहे बोलणं, पण बोलूच पाहिजे. तेव्हा अशोक पाटील, मी आपल्याला विनंती करतो की आपण आपलं जे आमचं ज्येष्ठांचं आयुष्य वाढलं, साधी गोष्ट नाही आहे. ज्या न दिसणाऱ्या गोष्टी त्या खूप जास्त चांगल्या सकाळी सांगून जातात. आजचा दिवस हा आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी सांगून गेला आणि आपलं आयुष्य वाढून गेला. या ठिकाणी मी या कॉलेजला धन्यवाद देतो आणि सगळ्या स्टाफला, अर्थात त्यांच्या पाराधी कर्मचारी जरी असतील तर त्यांची सेवा आपल्या ज्येष्ठांना, चहा पाण्याची, नाश्त्याची, जेवणाची, आपलं चहाची ही सगळी व्यवस्था ते ठेवतात, बसायची ठेवतात, उसायची ठेवतात, आपल्याला गप्पा मारायची ठेवतात. सगळ्या तऱ्हेने मोठी सेवा आमची तुम्ही ज्येष्ठांची केली, याबद्दल मॅडम धनगर आणि आपले जे प्रमुख होत ना, तर या सगळ्यांना आणि कॉलेजला आणि शेख अशोकराव आपल्याला विनंती करतो, आपणही 100 वर्ष राहावं या जगामध्ये आणि पुन्हा आणखी एकदा कधीतरी योग येईल त्याप्रमाणे यावं आणि आमचं आयुष्य वाढवण्याकरता मदत होईल या दृष्टीने प्रयत्न करावा. एवढं बोलून या ठिकाणी मी आपली सगळ्यांची रजा घेतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आदरणीय गुरुवर्य दाभडे गुरुजींचा तरुणांना लाजवेल असा उत्साह पाहता ते तर 100 वर्ष जगतीलच, पण त्यांच्या सहवासात असणारे आपण सगळे 100 पार करू असा आशावाद या निमित्तानं वाटतो. आदरणीय दाभडे गुरुजींनी ज्या काही सूचना या निमित्तानं केलेल्या आहेत, खरं तर आम्ही आता नव्यानेच आहोत, आम्ही प्रशिक्षणार्थी आहोत या सगळ्या प्रक्रियेमध्ये. आणि दाभडे सरांसारख्या ज्या काही सूचना आहेत, दाभडे सरांच्या असतील, तुमच्या सगळ्यांच्या असतील, त्या सगळ्या सूचनांवर आम्ही योग्य विचार करून योग्य कार्यवाही करण्याचा आम्ही निश्चितपणाने प्रयत्न करू. आणि यामध्ये आणखी काही सुधार करता येईल का, आणखी काही बदल करता येईल का, तो आमच्या परीनं आम्ही आदरणीय दाभडे गुरुजी असतील, आमचे प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्याचा प्रयत्न करू. पुनश्च एकदा या प्रक्रियेमध्ये असणाऱ्या आमच्या विनंतीला मान्य देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या सर्व
मान्यवरांचं, सभागृहातल्या सर्व मान्यवरांचं मी त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि एक कार्यक्रमाचा औपचारिक भाग म्हणून आभार व्यक्त करण्याची विनंती माननीय निकुंभ सर यांना करतो की आपण या सगळ्या कार्यक्रमाचं आभार या ठिकाणी व्यक्त करा. आभाराच्या अगोदर एक विनंती करतो की 17 तारखेला पेन्शनर डे आहे. काही त्रुटी आमच्याकडे राहून जातात वैमानात सांगायला की या ठिकाणी बरेचशी शिक्षक आहेत ज्यांची शिक्षकाव्यतिरिक्त बरेचसे पेन्शनर आहे. तर पेन्शनर डे हा 17 डिसेंबर पासून 1982 सालापासून आपण साजरा करतोय. तो 17 तारखेला आमचा कार्यक्रम नियोजित ठरलेला आहे पंचायत समितीमध्ये बरं का. तेव्हा 17 तारखेला याच्यामध्ये बरीचशी मंडळी आज आम्ही उद्यापर्यंत निश्चित राहू आणि परवा मी स्वतः सुद्धा येण्याचा प्रयत्न करेन. 9 ते तुमचा जर टाइम 9 ते 11 दरम्यान असला तर कृपया त्या दिवशी एक मात्र लक्षात ठेवा, ते कार्यक्रमामध्ये बदल करणार नाही. कारण त्यांनी तसं कारस्पॉन्ड झालेले त्या व्यक्तीशी जे व्याख्याते असतात त्यांच्याशी बोलणं झालेलं, त्यांची तारीख घेतलेली, वेळ घेतलेली, तेव्हा त्यांना 17 तारखेचा बदल करता येणार नाही. तेव्हा वेळेतच खूप सारखा आपण फार वेळ वाढून देऊ. आपल्याला 11:30ला पंचायत समितीमध्ये पेन्शनर डे साजरा करण्याकरता जमायचं आहे. या ठिकाणी जरी नोकरीवर असला तरी त्यांनी आलं तरी चालेल, पण पेन्शनर जो घेतोय मित्र साधी गोष्ट नाहीये की ज्या व्यक्तीने तुम्हाला पेन्शन लागू केली, सेंट्रल गव्हर्नमेंटशी कोर्टामध्ये भांडून न्याय मिळवून दिला, त्या व्यक्तीचा डे म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यासारखं. जसं स्वातंत्र्य महात्मा गांधींनी मिळवून दिलं तसं त्या व्यक्तीने, आता आम्हाला आठवत नाही त्या व्यक्तीचं, तर त्या व्यक्तीचं उद्या 17 तारखेला आपण या पेन्शनरांसाठी पंचायत समितीच्या हॉलमध्ये ठेवलेलं आहे. तेव्हा त्या कार्यक्रमाला आपण निश्चित उपस्थित राहायचंय. आणि त्या दिवशी थोडंसं जसं डबल इंजिन टिबल इंजिन चालतं तसं आपण जरा वेळेमध्ये बचत करा. आणि त्या दिवशी या ठिकाणी 9ला येऊन 11ला या ठिकाणी सुट्टी घेऊ आणि 11:30ला तुला 5 मिनिटं उशिरा गेलो तर चालेल, परंतु त्या कार्यक्रमाला निश्चित हजर राहा एवढी विनंती करतो. नाही तर मग आता 17ला हा कार्यक्रम आणि तिकडे कार्यक्रम कसा काय, तेव्हा मेळ कसा घालायचा की आता नंतर आता एवढं मला सुचलं. आणि नाही तर मग तुम्ही काल बोललेच नाही, मग आता आम्ही काय करायचं 17च कार्यक्रम. तेव्हा आज तुम्ही एवढे काय बरोबर आणि जरी ज्यांना पेन्शन 9 वाजेलाच असते सकाळी, उद्या 9 वाजेला आणि परवा पण 9 वाजेलाच ऍडजस्ट होईल. आपल्याला लवकर संपायला सांगावं लागेल व्याख्यात्यांना, कारण संयुक्तिक आहे, त्याच्या आत बोलवलं थंडी असते येणार नाही. या टायमाच्या बाबतीमध्ये सांगतो मित्रो, आपण जर जितके अजून वेळेवर वागायला शिका तितकं वर्ष तुमचं आयुष्य वाढणार आहे, लक्षात ठेवा. आज या ठिकाणी 8:45लाच मी या सभागृहामध्ये आलो. किती 8:45ला नाव टाइम किती वाजता 9ला, म्हणून तुम्हाला मी लावून धरलं. कारण अध्यक्ष आपलं येणारे प्रेक्षक त्यांची सुद्धा इतकी आपलं व्याख्याते त्यांची सुद्धा खूप पंचायत झाली. एक गाडीमधून दुसरी गाडी बदलावं लागली, रस्ता खराब, एवढं करून आपल्या पिढीला आपल्या करता ते एवढ्या गोड्या गाड्या म्हणतो आपण याच्या भाषेमध्ये घेत आले, त्यांना धन्यवाद देतो. आणि खरी परवाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहा. परवाचा कार्यक्रम हा पेन्शन आगळा वेगळा होणारे लक्षात ठेवा. आजपर्यंत एवढ्यामध्ये 17 तारखेला 17 डिसेंबरला कार्यक्रम झालेला नव्हता. तो आता सुरू करणार आहे आपण. तो नाशिकलाच व्हायचा, कधीतरी व्हायचा, कुठल्या तरी वारी व्हायचा, कुठल्या तरी आठवड्यात जायचा, 15 दिवस चालायचा. तर उद्याच्या कार्यक्रमाला निश्चित तुम्ही हजर राहा 17 तारखेला. आणि दोन्ही ठिकाणी हा कार्यक्रम साजरा करू. वेळ घेतला याबद्दल धन्यवाद देतो आणि थांबतो. आजच्या कार्यक्रमासाठी नाशिकहून आलेले अशोक यादव पाटील यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर व्याख्यानाचा विषय मांडला आहे.
थोडंसं त्यांनी योगाबद्दल बोलले, विपश्यनेबद्दल बोलले, त्यात पुन्हा ब्रह्मकुमारीचं सुद्धा थोडंसं ॲड केलं आणि या तिघ विषयांना धरून ते त्या ठिकाणी बोलले. म्हणजे ते जर थोडंसं सर प्रात्यक्षिक दाखवले असते आसनं वगैरेचे 1, 2, 4 नमुने तर बरं झालं असतं. तुम्ही म्हटले होते व्याख्यान देताना की मी दाखवतो, नंतर दाखवले विसरले वाटतं तुम्ही. हां. नाही झालं. आणि त्याची पुढची स्टेज पण सांगायला पाहिजे होती. काय म्हणता? हा जो व्याख्यानाचा उद्देश होता ना, मोटिवेशन करायचं होतं, हा महत्वाचा. आणि प्रेरणा द्यायची. तो काय भाग नाही. अतिशय उत्कृष्ट असं व्याख्यान त्यांनी दिलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याकडनं प्रॅक्टिकल पण करून घेतलं आहे. त्यासाठी त्यांचे श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघ, स्वामी समर्थ नागरिक संघ आणि महाविद्यालयाच्या वतीने मी व्यक्तिशः आणि तुम्हा सर्वांच्या तर्फे त्यांचे आभार मानतो. मला थोडं सांगायला अभिमान वाटेल की मी, माझी मिसेस आणि माझी मुलगी एकाच वेळेस योग शिक्षकाची परीक्षा पास झालो आहे. विश्वासराव मंडलिक म्हणून आहेत नाशिकला, योग विद्याधाम या योग विद्याधाममधून. तर ओंकाराचा सुद्धा